या पॉडकास्टमधून आपण जाणून घेणार आहोत सायबर क्राईम म्हणजे काय, त्याचे परिणाम आणि इंटरनेटवर सुरक्षित राहण्यासाठी काय खबरदारी घ्यावी लागते. आजच्या डिजिटल युगात आपले आयुष्य मोठ्या प्रमाणात ऑनलाईन झालं आहे आणि याचा फायदा घेत अनेक सायबर गुन्हेगारी कृत्य वाढत आहेत. कधी फसवे ईमेल्स, कधी सोशल मीडियावरील हॅकिंग, तर कधी फसवणूक करणारे कॉल्स. या सगळ्या प्रकारांपासून सुरक्षित राहणं किती महत्त्वाचे आहे हे आपण या पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला जाणून घेऊया कसे सायबर क्राईम टाळता येतात आणि आपल्या डिजिटल आयुष्याचं संरक्षण कसं करता येईल ते. बेसिकली सायबर क्राईम हे साधारणपणे 5 प्रकारचे आहे सगळ्यात मोठी अशी कोणती केस होती सायबर क्राईमची? आणि गुन्हेगारांची एक पद्धत अशी असते की काही करून तुमच्या संपर्कात ते येतात. तुम्ही अशी सॉल्व्ह केलेली तुमच्या आठवणीतली अशी कुठली मोठी केस? म्हणजे आता ते तर आम्हाला आकडाचा सांगितलं की आमचे त्यांचे 1200-1300 कोटी गेले. त्याच्यावरून त्या स्विगी बायवर आमचा पोलीसवाला गेला आणि मग तो अरेस्ट झाला. मुंबई क्राईम ब्रँचमधून बोलतोय आणि तुमचं अंडरवर्ल्डशी कनेक्शन असं म्हटलं की माणूस निम्मा गाळ पडतो. गुन्हेगारांची काय अशी मोडस ऑपरेंडी वगैरे अशी असते का पर्टिक्युलर? 100 कोटी अकाउंटवरती पैसे ट्रान्सफर करतो. मग भारतामध्ये काही लाखामध्ये असे अकाउंट्स आहेत. ते हे जे हायकोर्टची एक सुप्रीम कोर्टचा यूट्यूब चॅनल होता तो हॅक केला. सगळ्या पेपरवरती बोंबाबोब. त्यांच्याकडे काही ह्युमन सायकोलॉजीचं ते खरोखर असं वाटतं का की अभ्यास करून किंवा काहीतरी एक अंडरस्टँडिंग घेऊन ते हे सगळं करतात? कारण का हे रँडम नाही वाटत. दुपारी एक मेसेज आला, तुम्ही आज पैसे भरा नाहीतर तुमची लाईट कट होईल. आता मुलीची 10वीची परीक्षा आणि ती जर ती लाईटच गेली तर अभ्यास कशी करणार? म्हणून त्यांनी घाई गडबडीने ते पैसे भरायसाठी प्रयत्न केला. 6-7 लाख रुपये गेले. आज आपल्या पॉडकास्टमध्ये एक अत्यंत मान्यवर अतिथी उपस्थित आहेत ज्यांनी सायबर गुन्हेगारीच्या विरोधात अनेक मोठ्या मोहिमा राबवल्या आहेत आणि या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. चला DIG शिंत्रे सर यांचं मनपूर्वक स्वागत करूया. सायबर सुरक्षा आणि गुन्हेगारी विरोधातील त्यांच्या अनुभवातून आपण खूप काही शिकू. नमस्कार सर. नमस्ते. शिंत्रे सर, आपण वेळात वेळ काढून आज गाथा या साहित्य मराठीच्या पॉडकास्टसाठी तुम्ही इथे आलात आणि सायबर क्राईम यासारख्या गंभीर विषयावर आज तुम्ही मार्गदर्शन करणार आहे. त्याबद्दल तुमचे आभारी आहोत आम्ही की आज संडे असूनसुद्धा तुम्ही एवढा वेळ काढून इकडे आलात. थँक्यू. तर आपण सुरू करूया. एक बेसिक अंडरस्टँडिंगसाठी सायबर क्राईम म्हणजे नक्की काय? जे आपण वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वापरतो त्याच्यामध्ये मोबाईल फोन आला, लॅपटॉप आला किंवा आणि ज्या ठिकाणी आपण इंटरनेटचा यूज करतो असे जे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा मिसयूज करून जे गुन्हे घडवले जातात, केले जातात त्याला आपण सायबर गुन्हे म्हणतो. आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत? बेसिकली सायबर क्राईम हे साधारणपणे 5 प्रकारचे आहेत. पहिला जो आहे तो हॅकिंग. म्हणजे तुमचा एखादा कॉम्प्युटर डिव्हाइस असेल, तुमचा एखादा मोबाईल फोन असेल किंवा कुठलाही इंटरनेट ऑफ थिंग्स ज्याच्यामध्ये फ्रीज आला किंवा TV आला. अच्छा. तर याचं हॅकिंग केलं जातं. म्हणजे त्याचा जो डेटा आहे त्याच्यातलं जे काय माहिती आहे त्याची माहिती काढून घेतली जाते त्या कॉम्प्युटरमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करून. ओके. दुसरं आहे सॉफ्टवेअर पायरसी. पायरसी म्हणजे साधारणपणे अनेक प्रकारचे जे काही आपल्याला मार्केटमध्ये ऑनलाईन जे काही प्रोडक्ट्स मिळतात त्याची पायरसी करणं. मग त्याच्यामध्ये व्हॉईसची व्हिडिओची पायरसी आली, व्हॉईसची पायरसी आली किंवा आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रॉडक्ट्स आहेत त्याची पण पायरसी आली. ओके. ते पण सायबर गुन्हेगारीमध्ये मोडतं. तिसरं आहे की याच्यामध्ये की आयडेंटिटी थेफ्ट. तुमची आयडेंटिटी काय असते? तुमचं पॅन कार्ड, तुमचं आधार कार्ड, तुमचा फोटो किंवा तुमचं ड्रायव्हिंग लायसन ही तुमची पर्सनल आयडेंटिटी आहे की जी तुमची जी वैयक्तिक असते किंवा तुमचं एक बायोमेट्रिक असतं. तर याचं गैरवापर करणं किंवा हे त्याची चोरी करणं आणि त्याची चोरी करून त्याचा प्रोफाईलवरती वापर करून त्याच्या माध्यमातून सायबर गुन्हे घडणं. ओके. तर हे याच्यामध्ये सुद्धा आपण आयडेंटिटी थेफ्ट म्हणतो. त्यानंतर सोशल इंजिनिअरिंग. ओके. सोशल इंजिनिअरिंग म्हणजे आता मॅक्झिमम जी आपली जी पॉप्युलेशन आहे पूर्ण वर्ल्ड वाईड ही सगळी आता वेगवेगळ्या सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह आहे. बरोबर. मग आता पूर्ण जगभर जर बघितलं तर साधारणपणे पूर्ण जगामध्ये 137 असे प्लॅटफॉर्म्स आहेत प्रत्येक कंट्री. सोशल मीडियाचे त्या प्लॅटफॉर्मवरून लोक एकमेकाशी संवाद करत असतात, व्यक्त होत असतात, कंटेंट क्रिएट करत असतात आणि कंटेंट शेअर करत असतात. याला म्हणतात आपण सोशल मीडिया.
तर या सोशल मीडियावरती जे लोक ॲक्टिव्ह आहेत तर त्यांच्यावरती पाळत ठेवून त्यांनी जे कंटेंट सोशल मीडियावरती टाकलेलं आहे किंवा त्याचा अभ्यास करून त्याची मानसिकता काय असू शकते त्याप्रमाणे त्या माणसाला भीती दाखवून किंवा त्याला आमिष दाखवून त्याच्याकडून त्याची वैयक्तिक माहिती त्याचे क्रेडेन्शियल काढून घेतले जातात. अच्छा. तर याला म्हणतो आपण सोशल इंजिनिअरिंग. आणि ही जर माहिती जर एखाद्या सायबर गुन्हेगाराच्या हातात आली तर त्याच्यातून तो ब्लॅकमेलिंग करू शकतो, एखाद्याला थ्रेटनिंग करू शकतो किंवा एखाद्याचा जीवही घेऊ शकतो. अशा प्रकारचे सायबर जे क्राईम्स जे आहेत त्याच्यामध्ये आपण त्याला सोशल इंजिनिअरिंग म्हणतो. साधारणपणे बेसिकली असे हे प्रकार आहेत. ओके. आता काही लोकांचं असा कन्सेप्शन आहे की फक्त मोठ्या म्हणजे बँक असतील, कंपनीज असतील, ह्या ठिकाणीच फक्त हे सायबर गुन्हे घडत असतात किंवा श्रीमंत. आपल्यापर्यंत त्याचा काही धोका नाही असं काही लोकांचं मत आहे. त्याची खरी वस्तुस्थिती काय आहे याची? ते अतिशय चुकीचं मत आहे. एखाद्या माणसाचा जीव जाणं ह्याच्यापेक्षा मोठं नुकसान कुठलंच होऊ शकत. बरोबर. तुमचा एखादा फायनान्शियल लॉस जर झाला तर तुम्ही त्यात रिकवर करू शकता. तुम्ही त्याच्यामध्ये आणखी काहीतरी गोष्टी करून तुम्ही तुमचा फायनान्शियल लॉसच्या रिकव्हरीमधून येऊ शकता. परंतु एखाद्याचा जीव गेला, सायबर क्राईममध्ये जीवसुद्धा गेलेले, लोकांनी आत्महत्या केलेली आहेत, लोक मानसिक विकलांग झालेली आहेत किंवा लोकांची मानसिकता अस्थिर झालेली आहे, असे अनेक प्रकार घडलेले आहेत. आणि त्यालासुद्धा सायबर गुन्हेगार कारणीभूत आहेत. पण जेव्हा ते असे सायबर क्राईम घडत आहेत तेव्हा जर सपोज माझ्यावर काहीतरी होतं आहे, काहीतरी गुन्हा घडला आहे, मी त्याच्यामध्ये अडकलो आहे, तर सगळ्यात पहिली गोष्ट मी काय केली पाहिजे? पहिली गोष्ट आहे की तुम्ही तुमचे जवळचे मित्र, तुमचे नातेवाईक की ज्याच्यावरती तुमचा पूर्ण विश्वास आहे किंवा जे तुम्हाला मदत करू शकतात, या लोकांना तुम्ही ज्यावेळेला सायबर गुन्हेगारीमध्ये अडकता किंवा एखादा सायबर गुन्हेगार तुमच्या पाठीमागे लागतो किंवा तुम्हाला फायनान्शियल लॉस किंवा तुम्हाला ब्लॅकमेलिंग करतो, तुम्ही पहिली तुमच्या जवळच्या नातेवाईकांची, मित्रमंडळीची त्यांच्याशी पहिलं बोललं पाहिजे. अच्छा. त्यांच्याशी संवाद केला पाहिजे. कारण का की ज्या डिप्रेशनमध्ये तुम्ही असता त्या डिप्रेशनमध्ये ते लोक नसतात आणि ते फ्री माइंडनी तुम्हाला चांगल्या प्रकारचा सल्ला देऊ शकतात. तुम्हाला त्यावेळी लागणारी जी काही मानसिक मदत असेल, शारीरिक मदत असेल किंवा एखाद्या ठिकाणी येऊन जी काही मदत करायची आहे ती मदत ते करू शकतात आणि तुम्ही त्याच्यातून बाहेर पडू शकता. आणि लिगली असं काही मी पहिलं केलं पाहिजे की जेणेकरून मी थोडं सिक्युअर राहण्यासाठी, असं काही आहे का? नाही, सायबर गुन्हेगारांमध्ये 2-3 प्रकार आहेत. पहिला आहे फायनान्शियल फ्रॉड, दुसरा आहे क्राईम्स अगेन्स्ट वुमन अँड चाइल्ड, तिसरं आहे वेगवेगळ्या प्रकारचे इतर क्राईम सायबरमधले. अच्छा. की कुणाची स्टॉकिंग केली, कुणाची बुलिंग केली, कुणाला म्हणजे थ्रेटनिंग मेसेजेस केले किंवा कुणाचे बदनामी केली, म्हणजे ज्याला आपण मिसइन्फॉर्मेशन, डिसइन्फॉर्मेशन आणि माल इन्फॉर्मेशन म्हणतो. अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीविषयी माहिती प्रसारित करून त्याची बदनामी केली, असे वेगवेगळ्या प्रकारचे क्राईम आहेत ते अदर क्राईम्समध्ये येतात. आता फायनान्शियल जर फ्रॉड जर तुमच्या बाबतीत जर झाला असेल त्यावेळेला पहिलं काय होतं की तुम्ही जे बँक अकाउंटमधून पैसे काय कॅशमध्ये डिलिव्हरी होत नाही. बरोबर. त्या सायबर गुन्हेगारीमध्ये जनरली तुमच्या बँक अकाउंटमधून, तुमच्या क्रेडिट कार्डमधून, तुमच्या डेबिट कार्डमधून हे पैसे बाहेर काढले जातात. तर त्यावेळेला तुम्हाला एक मेसेज येतो. त्या मेसेजमध्ये असं लिहिलं असतं की एवढी अमाऊंट तुमच्या अकाउंटमधून डेबिट झालेली आहे, ती अमाऊंट इतर अकाउंटला पाठवण्यात आलेली आहे. तो मेसेज आला तुम्हाला वाटतं की ही अमाऊंट तर मी काही पाठवलेली नाही आहे आणि आत्ताच मला एका सायबर गुन्हेगाराने काहीतरी माहिती विचारली, त्याच्यामध्ये त्याला काहीतरी मी दिली आणि त्याच्यामध्ये माझे पैसे गेले. त्या मुमेंटला तुम्ही पहिल्यांदा I4C म्हणजे इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर हे न्यू दिल्लीला आहे, म्हणजे आपले केंद्रीय गृह मंत्रालय आहे. तर यांनी हे इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर ही I4C नावाची एक युनिट उभा केलेला आहे. आणि ती जी संस्था आहे तर त्या संस्थेमध्ये DOT हे डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन आणि भारतातल्या सर्व बँका या त्या सर्व एका प्लॅटफॉर्मवरती आलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी फॅसिलिटी अशी दिलेली आहे की cybercrime.gov.in हा एक पोर्टल आहे. त्या पोर्टलवरती तुम्ही तुमच्या लॅपटॉपवरती हा पोर्टल ओपन करू शकता आणि फायनान्शियल फ्रॉड व्हर्टिकलमध्ये जाऊन एका विभागामध्ये जाऊन तुम्ही तुमची कंप्लेंट नोंद करू शकता. ज्या मोमेंटला तुम्ही ती कंप्लेंट नोंद कराल त्या मोमेंटला ज्या अकाउंटमध्ये, ज्या सायबर गुन्हेगाराच्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे गेलेले आहेत त्या अकाउंटला
त्या सिस्टीममधून एक ईमेल जातो हां. आणि ते पैसे किंवा ती अमाऊंट फ्रीज केली जाते. अरे वा. त्यामुळे सायबर गुन्हेगारापासून पहिलं प्रोटेक्शन हे मिळतं की आपले पैसे ज्या अकाउंटला ट्रान्सफर झालेले आहेत त्या अकाउंटमध्ये ते अमाऊंट किंवा ते अकाउंट हे फ्रीज होतं आणि त्यामुळे तुमचे पहिले सेव्ह होतात. हां. हा झाला म्हणजे पहिली फर्स्ट सेंट्रल गव्हर्नमेंटनी IFRCने आपल्याला दिलेली ही फॅसिलिटी आहे. ओके. हां, कधी कधी काय होतं की तुम्हाला लॅपटॉप ऑपरेट करायचं माहीत नसतं किंवा काही लोकांना भीती वाटते हां. की आपल्याकडे काही चूक झाली किंवा काय झालं काय करायचं. हां. किंवा काही लोक असे असतात की त्यांना काही कळत नाही, पोर्टल वगैरे इंटरनेट असतं नसतं, तर त्यावेळेला दुसरी फॅसिलिटी दिली आहे 1930. 1930 हा एक नंबर आहे. तर या नंबरवर तुम्ही कॉल केला तिथे कॉल टेकर्स असतात हां. जे तुम्ही लॅपटॉपवरती ओपन करून जी माहिती भरून तुमची कंप्लेंट रजिस्टर करणार आहे ती माहिती त्यांना सांगायची आहे. हां. मग त्यांच्याकडे ते त्या cybercrime.gov पोर्टलवरती ती माहिती भरतील ओके. आणि मग नंतर लगेचच ईमेल शूट होईल आणि त्या सायबर गुन्हेगाराचं अकाउंट हे फ्रीज किंवा ती अमाऊंट फ्रीज केली जाईल. ही एक फॅसिलिटी दिलेली आहे. दुसरं आहे त्याच्यामध्ये सायबर क्राईम अगेन्स्ट वुमन अँड चाइल्ड, तो एक व्हर्टिकल त्याच पोर्टलमध्ये. ओके. तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्याबाबत जे काही घडले, तुमची बदनामी कुणी केली, तुम्हाला कोणीतरी ईमेल पाठवले, तुम्हाला काहीतरी तुमचेच फोटो उलटे सुलटे करून पाठवले, त्याच्यामध्ये परत डीप फेक आलं, हां. असे काही फोटो पाठवले किंवा तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधल्या लोकांना काही तर तुमच्याविषयी बदनामीकारक अशी माहिती पाठवली, तर ती जी माहिती आहे तर त्याच्यासाठी पण एक सेक्शन आहे. तो त्या सेक्शनमध्ये तुम्ही तुमची कंप्लेंट दाखल करू शकता. त्याच्यामध्ये जे काही त्यांनी कंटेंट स्प्रेड केलेलं आहे त्या सायबर गुन्हेगारानं त्याबाबतसुद्धा तुम्ही त्याच्यावरती जी लिंक वगैरे काही असेल किंवा तो व्हिडिओ अपलोड करावा लागत असेल. आता ही झाली प्राथमिक, हां. म्हणजे तुम्ही घर बसल्याही करू शकता. हां. ह्यासाठी पोलीस स्टेशनला जायची गरज बरोबर नाही. आता त्यानंतर काय होतं, दुसरी स्टेप अशी आहे की आपल्याला वाटतं की ह्याचा तपासच लागला पाहिजे. हां. तर तपास लागण्यासाठी तुम्हाला FIR रजिस्टर करणं गरजेचं आहे. FIR म्हणजे मराठीमध्ये प्रथम खबरी अहवाल. हां. एखाद्या दखलपात्र गुन्हा म्हणजे काय की ज्या गुन्ह्यामध्ये पोलीस एखाद्याला अटक करू शकतात, अच्छा. ज्या गुन्ह्यामध्ये अटक करून त्याच्यावरती कारवाई करू शकतात किंवा त्याच्यावरती चार्जशीट जाऊ शकतं, ह्या गुन्ह्याला दखलपात्र गुन्हे म्हणतात. तर ह्या दखलपात्र गुन्ह्यांची पहिल्यांदा तुम्हाला FIR करावी लागते. ओके. FIR म्हणजे काय की प्रथम खबरी अहवाल. ज्या मुमेंटला तुम्हाला एखादा गुन्हा घडल्याबाबत माहिती मिळाली हां. की लगेच तुम्ही नजीकच्या पोलीस स्टेशनला जायचं आहे आणि त्या पोलीस स्टेशनला जाऊन तिथे तुम्ही तो गुन्हा नोंद करायचा आहे. ओके. आता 1930 किंवा cybercrime.gov.in पोर्टलमध्ये काय झालं की तुमचे पैसे सेव्ह झाले, सिक्युअर झाले. फक्त सिक्युअर झाले ठीक आहे, पण कुठल्या गुन्हेगाराने केलं ते त्याच्याने आणि कुठले गुन्हे गेलेले आहेत का, मला त्याला पनिशमेंट द्यायची आहे, माझे पैसे नुसते परत मिळून उपयोगाचे नाही आहे, तर तुम्ही FIR करणं गरजेचं आहे. त्यासाठी ज्या वेळा तुम्ही 1930 किंवा cybercrime.gov.in या पोर्टलवरती कंप्लेंट दाखल करता त्या मोमेंटला तुम्हाला एक SMS येतो की तुम्ही अमुक पोलीस स्टेशनला जाऊन तुमची कंप्लेंट रजिस्टर करू शकता. तुमची कंप्लेंट या पोलीस स्टेशनला पाठवण्यात आलेली आहे. तुम्हाला त्या पोलीस स्टेशनचं नाव कळतं आणि ते पोलीस स्टेशन कसं सिस्टीम कशी आयडेंटिफाय करते, तुम्ही जो आधार कार्ड तिथं दिलेला आहे किंवा तुमचा जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावरून तुमचा ॲड्रेस त्या सिस्टीमला माहीत होतो आणि त्या ॲड्रेसवरती कोणतं पोलीस स्टेशन भारतातलं आहे, महाराष्ट्रात नाही, पूर्ण भारतातलं कुठल्याच पोलीस स्टेशनला तुमची कंप्लेंट तुम्ही दाखल करण्यासाठी जायला पाहिजे हे तुम्हाला तिथं सांगितलं जातं. माझ्याबरोबर झालं आहे. मी रिसेंटली एक फाईल केलेली कंप्लेंट, तर मला त्यांचा मेसेज येऊन मुलुंड पोलीस स्टेशनमधून फोनसुद्धा आलेला की तुमची कंप्लेंट आहे, रिझॉल्व्ह झाली आहे का किंवा तुम्हाला येऊन भेटावं लागेल वगैरे असं. म्हणजे अशा प्रकारची फॅसिलिटी सरकारने सगळ्यांना दिलेली आहे. काही लोक त्याचा वापर करतात, काही लोक वापर करत नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतं की FIR करायची काही गरज आहे, माझे पैसे 1 लाख रुपये गेले, 1 लाख रुपये सेव्ह झाले, ते पैसे मला परत मिळाले, माझा विषय संपला, कोणी केले काय केले, कारण का त्यासाठी पोलीस स्टेशनला जाणं. परंतु जर कुणाला गरज असेल तपास करायची तर किंवा शक्यतो लोकांनी पोलीस स्टेशनला जावं, कारण का त्याच गुन्हेगारानं तुमच्यासारखे अनेक लोकांना फसवलेलं असू शकतं. तो जोपर्यंत अटक होत नाही त्याचे जोपर्यंत रिसोर्सेस त्यानं वापरलेले डिव्हाइस, त्याचा मोबाईल नंबर असेल, त्यानं कुठलं इंटरनेट यूज केलेलं आहे, त्यानं कोणतं सिम कार्ड यूज केलेलं आहे, त्याने कोणते प्रोफाईल्स यूज केलेले आहेत. कारण का बऱ्याच वेळा काय होतं की व्यक्ती एक असते आणि फोटो दुसऱ्याचा असतो, नाव तिसऱ्याचं असतं. म्हणजे असे अनेक प्रकार सायबर गुन्हेगारीमध्ये होत असतात. तुमच्या पाहण्यामध्ये आलेलं किंवा तुमच्या अजूनपर्यंतच्या अनुभवामध्ये आलेलं सगळ्यात
स्मार्ट किंवा सगळ्यात मोठी अशी कोणती केस होती सायबर क्राईमची की जी तुम्हाला पण बघून वाटलं की काहीतरी वेगळाच यांनी डोकं चालवलं याच्यामध्ये? नाही, अशा कुठल्या कॉम्प्लिकेटेड केसेस आहेत असं मला वाटत नाही आहे. अच्छा. फक्त त्याच्या व्हॉल्यूमवरती आणि त्यांनी किती लोकाला त्याचा किती लोकांच्याकडून पैसे उकळलेले आहेत हां. किंवा किती लोकांना त्रास दिलेला आहे त्याच्यावरती आपण ते ठरवतो. पण सायबर गुन्हेगारीमध्ये एक आहे की जी काही फुटप्रिंट आहे ती Traces नेटवरती असते, त्यामुळे ती ट्रेस ही लागतेच. मग भले त्यांनी क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसा ट्रान्सफर केला असेल, बँकेमध्ये पैसा ट्रान्सफर केला असेल, इवन ATMमधून पैसा जरी विड्रॉ जरी केला तरी ATM सेंटरवरती सुद्धा आता फोटो ठेवलेले आहेत. तिथं सुद्धा त्यांचं CCTV कॅमेरा ठेवलेले आहेत. तिथून सुद्धा पोलिसांना ज्यांनी कोणी पैसे ATM सेंटरमधून काढलेले आहेत त्याचा फोटोसुद्धा पोलिसांना मिळतो. म्हणजे इतकं तंत्रज्ञान पुढं गेलं आहे. जसं सायबर गुन्हेगार पुढे गेलेले आहेत तसं तंत्रज्ञान आणि पोलीस यंत्रणा तेवढ्याच प्रमाणात पुढे गेलेली आहे. नाही म्हणजे असं की तुम्हाला काहीतरी आश्चर्य झालं असेल, जसं की आता आमच्याबरोबर झालं की रिसेंटली आम्ही बसलेलो, माझी फॅमिली बसलेली आणि फॅमिलीमध्ये वाईफ आणि वाईफची सिस्टर आम्ही असे गप्पा मारत बसलेलो. तर सडनली त्यांना एक कॉल आला की तुमच्या वडिलांनी ना मला 25,000 ट्रान्सफर करायला सांगितलेत, तर मी 5,000 तुम्हाला पाठवलेत, आले का चेक करा. आणि त्यांचे दनादन मेसेज यायला लागले. तर वाईफ चेक करायला गेली, तिकडे बँकमध्ये काहीच नाही आला आहे मेसेज आणि त्या व्यक्तीचे सारखे फोन यायला लागले. तो फोन नाव वगैरे सगळं सांगून तो फोन ठेवल्यानंतर बहिणीला फोन आला. आम्हाला कळलं फ्रॉड आहे. मी फोन बोलायला घेतला, मुलाचा आवाज आला म्हटलं, त्याने फोन ठेवला. नंतर लगेच 5 मिनिटांनी बहिणीला फोन आला सेम. तर हे जे असे काहीतरी डोक्याला होतं ना की कुठून तरी हा डेटा मिळाला आहे, बहिणी आहेत ना अण्णावरून कळेल सुद्धा, पण वडील पैसे पाठवतात किंवा ट्रान्झॅक्शन वगैरे होतं, ह्याचा गेस करणं हा कसा प्रकार आहे? कसं आहे, हे व्हिसिंग म्हणतो याला आपण, ह्याला व्हॉइस क्लोनिंग म्हणू शकतो आपण. हां. हे डीप फेक टेक्नॉलॉजी जी म्हणतो आपण, याच्यामध्ये 3 पार्ट आहेत. पहिला पार्ट आहे तुमचं मशीन लर्निंग आहे, त्यानंतर दुसरं डेटा स्वॅपिंग आहे, ओके, आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. हां. हे तिन्ही अल्गोरिदमचा एकत्रित विचार करून एकत्रित त्याचा परिणाम घेऊन तुम्हाला डीप फेक व्हिडिओ किंवा डीप फेक ऑडिओ बनवला जाऊ शकतो. हां. त्यासाठी जो डेटा लागतो तो इंटरनेटवरती ऑलरेडी उपलब्ध आहे. हां. अमिताभ बच्चनचा आवाज उपलब्ध आहे, सचिन तेंडुलकरची बॅटिंग उपलब्ध आहे, किंवा एखाद्या फिल्म ॲक्टरची पूर्ण त्यांची जी काही गाणी, त्यांचे डायलॉग, त्यांचे व्हिज्युअल्स, ऑडिओ सगळे उपलब्ध आहेत. फक्त त्या ठिकाणी काय करायचं आहे की कोणाला प्लॅन्ट करायचं आहे, मग त्या ॲक्ट्रेसला प्लॅन्ट करायचं आहे का आणि कोणाला दुसऱ्याला प्लॅन्ट करायचं आहे. सचिन तेंडुलकरच्या दुसऱ्या कोणाचा चेहरा वापरायचा आहे, परंतु तुम्हाला असं कळणार नाही की साधारणपणे तीच व्यक्ती आहे का नाही आहे. हां. याला आपण म्हणतो फिशिंग. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला व्हॉइस मेसेज केला गेलेला आहे, तुम्हाला तो कॉल करतोय, आणि गुन्हेगारांची एक पद्धत अशी असते की काही करून तुमच्या संपर्कात ते येतात. तर तुमच्याकडे काय, तुमच्या जवळ येण्याचे कुठले कुठले मार्ग आहे, तुम्ही काय काय, एक तर सोशल मीडिया तुम्ही यूज करता, मग त्यामध्ये फेसबुक असेल, तुमचं ट्विटर असेल, तुमचं इंस्टाग्राम असेल, तुमचा यूट्यूब असेल, तुमचं स्नॅपचॅट असेल, तुमचं पिंटरेस्ट असेल, हे जे काही वेगवेगळे जे काही आहेत की ह्या सगळे हे झाले सोशल मीडिया. ह्याच्या माध्यमातून तो तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवेल किंवा तुम्ही जे करताय त्याला कुठंतरी तो ॲप्रिशिएट करेल किंवा तुम्हाला थम्सअप करेल. मग तुम्हाला वाटतं आले आपल्याला कोणी काय सपोर्ट केला, मग त्याच्यामध्ये पण तो असू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला तुमचा टेक्स्ट मेसेज येतो, तर त्याच्यामध्ये पण मेसेज येतो, तुम्हाला लॉटरी लागलेली आहे, नाही लागलेली आहे, तुमचं पार्सल आलं आहे किंवा नाही आलं आहे, असं काहीतरी मेसेज येतात. तर परत काय करतात, कधी कधी तुम्हाला कॉल करतात की आता तुम्हाला टेलिकॉम मिनिस्ट्रीकडून आम्ही बोलतो आहे आणि तुमचा आता फोन बंद होणार आहे, असं त्यांना सांगितलं जातं. मग त्यांना असं वाटतं की अरे आता तर मी प्रवासाला, लांबच्या प्रवासाला निघालो, आता जर हा फोन बंद पडला तर मी कम्युनिकेशन कसं करणार, माझं सगळं जे इंटरनेट वगैरे जे आहे किंवा मला पुढं जाऊन जे काही करायचं आहे ते आता मोबाईल घेतल्यावर तुम्ही काहीच करू शकत नाही आहे. एखादी जागा शोधू शकत नाही, एखादं बुकिंग करू शकत नाही, एखादी वस्तू खरेदी करू शकत नाही, सगळं आता मोबाईलवरती आलेलं आहे. त्याच्यामुळे तो त्याचाही वापर करतो, म्हणजे तो तुम्हाला कॉल करेल, तुम्हाला असं काहीतरी आमिष दाखवेल, भीती दाखवेल, म्हणजे हे प्रकार तो करतो. तिसरा आहे तुम्हाला ईमेल पाठवेल, तो तुमचं ईमेल अकाउंट असतं. आता तर ईमेल म्हणजे तुमच्या बँकच्या अकाउंटला अटॅच आहे. बरोबर. ईमेल म्हणजे हे तुमचं असं डॉक्युमेंट आहे की तुमचं फार मोठं घर आहे, ते स्टोअर हाऊस आहे. याच्या ठिकाणी अनेक प्रकारची माहिती तुम्हाला येते, तुम्ही अनेक ठिकाणी पाठवता. आता जे नॉर्मली आपण यूज करत नाही ठीक आहे, पण जे बिझनेस पीपल आहेत किंवा जे सेलिब्रिटी आहेत त्यांचं सगळं काम हे ईमेलवरती चालतं.
ते काही चॅटिंगवरती बसत नाही. नाही, बरोबर. आणि चॅट जर केला तर ते बॉट ठेवतात त्याच्यावरती. त्याच्यामुळे तो बॉट असतो तो डायरेक्ट Automatic reply देत जाणार. ऑटोमॅटिक त्याला रिप्लाय देत असतं, कारण का त्यांची नंबर ऑफ क्वेश्चनरीज सेट असतात, नंबर ऑफ अँसर्स सेट असतात. फक्त ते मशीन लर्निंग ऑटोमॅटिक ते ऑटोमॅटेड ते सगळं रिप्लाय देतात. राईट. म्हणजे काय, ईमेल करेल तो, तुम्हाला टेक्स्ट मेसेज करेल, तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करेल, तुम्हाला फेसबुकवरनं फ्रेंड रिक्वेस्ट पाठवेल, तुम्हाला इंस्टाग्रामवरती एखादी रिक्वेस्ट पाठवेल, किंवा तुमचा यूट्यूब चॅनल लाईक करेल, किंवा त्याचं सबस्क्रिप्शन घेईल. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे तो गोष्टी करू शकतो, कॉन्टॅक्टमध्ये येण्याचा प्रयत्न करतो. आणि एकदा तो तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आला की मग तुमची कॅटेगरी आहे न कमवता वर्ग आहे, 15-24. ह्यांना काही कामधंदे नाहीत, काही नाही. हे कंटेंट क्रिएट करतात, कंटेंट स्प्रेड करतात, कंटेंट त्यांचे कोण लाईक त्याच्यावर ते इन्फ्लुएन्सर होतात. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचा तो प्रकार आहे. 15-24 हा यूथ वर्ग आहे. त्यानंतर दुसरा वर्ग आहे वुमन आणि हे गर्ल्स, आणि तिसरा एल्डरली लोक. ओके. ह्या 3 कॅटेगरीला वेगवेगळ्या प्रकारे ते कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतात, वेगवेगळ्या प्रकारे त्यांना डिसीव्ह करण्याचा प्रयत्न करतात. तर तुम्ही अशी सॉल्व्ह केलेली तुमच्या आठवणीतली अशी कुठली मोठी आम्ही केस? भरपूर केसेस सॉल्व्ह केलेले आहेत, पण इंटरेस्टिंग अशी जी तुम्हाला अजूनही अशी म्हणजे टॉप ऑफ द माइंड आहे? ते अशी केस एक थॉप टी व्ही म्हणून एक टीव्हीचं म्हणजे थॉप टी व्ही नावाचं एक असं हे होतं. कंटेंट सगळ्या याचं कंटेंट दिसायचं का OTPचं? हो, सगळ्या OTT नाही, सगळे चॅनल्स फ्रीमध्ये भारतामध्ये जेवढे चॅनल अवेलेबल आहेत फ्रीमध्ये हे सगळ्या चॅनल्स त्यांनी फक्त 25 रुपये 30 रुपयाला लोकांना दिलून टाकले होते, की ज्याच्यासाठी तुम्ही 2,000-3,000 रुपये मोजता. हे सगळे लाईव्ह स्ट्रीमिंग चॅनल जे आहेत ते सगळे नेटफ्लिक्स मूवीज डाउनलोड पण इव्हन व्हायचे. हा, आणि मग ते कोणाचं केलं होतं त्यांनी? इव्हन स्टारचे केले होते, जेवढे बिग ब्रँड्स आहेत नेटफ्लिक्स सगळ्यांचे एकत्र आणले होते. आणि त्याच्यामध्ये असं झालं, त्यांनी काय केलं होतं, फक्त कारण कसं असतं की आता तुमच्या घरात एक टी व्ही आहे, कोणाच्या घरात नवीन टी व्ही आहे, कोणाच्या घरात जुना टी व्ही आहे. मग जे तुम्ही स्ट्रीमिंग करता त्यावेळेला तुम्हाला कनेक्शन व्हायला पाहिजे डेटा, तर तिथं बग ठेवावं लागतो. कारण का की तुम्ही फक्त HDMI म्हणलं तर तो HDMIला कनेक्ट होईल, तुमच्या SD टी व्हीला कनेक्ट होणार नाही. किंवा कधी काय लोकांच्याकडे 20-25 वर्षापूर्वीचे टी व्ही आहेत ते वापरत राहतात, ते लोक, त्यांना काही गरजच नाही आहे, त्याची त्यांच्यावरती एंटरटेनमेंट होऊन जाते. मग तिथं पण तो टी व्ही दिसला पाहिजे, मग तिथं पण ते चॅनल दिसतात. अजूनही विलेजेसमध्ये ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही वापरले जातात. मग जो कंटेंट क्रिएटर आहे किंवा जे स्ट्रीमिंग करणारे जे चॅनल्स आहेत ते काय करतात, ह्या सगळं ठिकाणी आपण पोचलो पाहिजे म्हणून ते बग ठेवतात. आणि ह्याने तो बग जो आहे तो बरोबर कॅप्चर केला, आणि ते सगळे बग कलेक्ट करून त्यांनी ते सगळे एकत्र केले चॅनल्स. आणि सुरुवातीला त्यानं मग टेलिग्रामवरती सुरुवात केली, आणि आणि मग ती लिंक शेअर केली. मग बरेच मुलांना ते फुकट टी व्हीवर दिसू लागले, क्रिकेटच्या मॅचेस दिसू लागले, इव्हन लाईव्ह स्ट्रीमिंग दिसू लागलं, वेगवेगळ्या सिरीज दिसू लागल्या, सगळं बरंचसं दिसू लागलं. आणि जी कंपनी सफरर होती त्यांचा काही करोड, म्हणजे आता त्यांनी तर आम्हाला आकडाचा सांगितला की आमचे त्यांचे 1200-1300 कोटी गेले त्याच्यामध्ये, एवढा त्यांना रेव्हेन्यू लॉस केला असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि त्यांनी कंप्लेंट दिल्यानंतर तपास केल्यानंतर पण त्याच्या काही APK फाईल असतील. मग त्यांनी इतकं डोकं वापरलेलं होतं की त्याची कुठंच त्यांनी फुटप्रिंट ठेवायचा, म्हणजे तेवढी खात्री केली होती की इथं कुठंही ते पोलीस आपल्यापासून पोचले नाही पाहिजेत. मग सुरुवातीला आम्हाला फक्त त्याचं कुठं तरी एक ईमेल ID दिसला. त्या ईमेल ID तो जुना पुराणा, कधी 2006 त्यांनी यूज केलेला. त्या ईमेल IDला कनेक्टेड एक मोबाईल नंबर होता, तो पण इनॲक्टिव्ह, तो पण तिसऱ्याच्या नावावरती. परत त्याच्यानंतर जे काय लॉग्स वगैरे आम्ही काढतो ते पण नाही मिळाले. म्हणजे APK फाईलवरून आमचा छोटासा ईमेल ID, त्याच्यावरून तो ईमेल ID पण त्यानं बंद करून टाकला होता. त्याच्यावरून त्याने एक फेसबुक अकाउंट काढलं होतं, त्या फेसबुक अकाउंटला एक त्याचा जुना फोटो, ते पण फेसबुक अकाउंट त्यानं बंद करून टाकलेलं होतं. म्हणजे असं वेगवेगळ्या ट्रिक्स त्यांनी केलेल्या होत्या. आणि हे सगळी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमधले मास्टर मुलं अशी होती, आणि त्याच्याही लक्षात आलं नाही की हा क्राईम आहे म्हणून. यांचा बेस कुठला होता? ते बेस ॲज इन सिटी वाईज काही कोलकात्याचे होते, काही हैदराबादचे होते. अरे बापरे, एक तिघच होते, हे जास्त नव्हते हे, पण एकदम शार्प होते असे. आणि ज्या वेळेला आम्ही त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, हे जर काही ट्रेसेस लागेना. ते शेवटी मग असं झालं की तो स्विगीवरून काहीतरी आम्ही त्याचं ते नवीन मोबाईल शोधून काढला त्याचा. मग त्याच्यावरून तो काही कॉन्टॅक्ट करत नव्हता कोणाशी,
फक्त तो कुठतर बसायचा आणि काहीतरी मागवायचा खायला कधीतरी. मग त्याच्यावरून त्या स्विगी बायवर आमचा पोलीसवाला गेला आणि मग तो अरेस्ट झाला. मग त्याला असं कुठल्या सिटीमध्ये? हैदराबादमध्ये. म्हणजे तिथं बऱ्याच वेळा ठिकाणी म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे की सायबरमध्ये कोण अनट्रेसेबल आहे असं नाही आहे. पण कोणी किती जरी डोकं लावलं तरी तो माणूस मिळतोच. फक्त एवढंच आहे की रॅम मेमरी म्हणून एक प्रकार आहे. रॅम मेमरी म्हणजे आता जेव्हा तुमचा लॅपटॉप चालू असतो त्यावेळी रॅम मेमरीवरती चालू असतो. म्हणजे ती ॲक्टिव्ह मेमरी असते. लॅपटॉप बंद केला की ती मेमरी निघून जाते. त्याचे लॉक कुठे मेंटेन नसतं. एवढाच एक प्रॉब्लेम. त्यामुळे पोलिसांचा हा प्रयत्न असतो मॅक्झिमम त्याला लाईव्हमध्ये पकडायचा. जेव्हा तो लॅपटॉपवरती असेल, जेव्हा तो कॉम्प्युटरवरती असेल त्यावेळेला आम्ही त्याला जास्तीत जास्त पकडण्याचा प्रयत्न करतो. माझ्यासाठी खूप वेळ थांबावं पण लागत असेल. नाही, मग फार तिथं जावं लागतं. म्हणजे तिथं भरपूर असं पाळत ठेवावी लागते आणि ते ऑपरेशन पण केलं जातं. त्यात काय अवघड नाही. म्हणजे असं मला असा कुठला क्राईम असा वाटला नाही की जो अतिशय हार्ड आहे आणि तो डिटेक्टच झाला नाही. फक्त एवढा यात प्रॉब्लेमच आहे, 2,000 रुपयाची कंप्लेंट असते आणि कल्प्रिएट असतो कलकत्त्याचा. तो फिर्यादी म्हणजे तिथं एक कल्प्रिएट पकडायला आमच्या फॉर्मॅटप्रमाणे 4 पोलीसवाले पाठवावे लागतात. मग कोलकात्याला जाणे, कोलकात्याहून त्याला आणणे माघारी. तो फिर्यादी म्हणतो जाऊ तिकडे माझे 2,000 रुपये गेले. म्हणजे हा सगळा प्रकार असतो. तोही विलिंग नसतो फारसा हे करायला. पण जर मोठ्या अमाऊंट असतील तर मात्र याच्यामध्ये फिर्यादी फार इन्सिस्ट करतात आणि त्याच्यामध्ये तपास होतात, आरोपी अटक केले जातात. आता बँकिंग हे क्षेत्र असं आहे की जिकडे फार स्कॅम चालले आहेत. म्हणजे डेटा लीक होतो, त्यावरून तुम्हाला हे कार्ड प्रोव्हाइड करतात, ते कार्ड प्रोव्हाइड करतात. बऱ्याचशा वेळी असं होतं की आपण थोडं डिटेलमध्ये विचारलं की त्यांना कळतं की हे खूप अलर्ट आहेत, मग ते ठेवून देतात फोन, पुढे जास्त कंटिन्यू करत नाही. मग असे कुठले रेड फ्लॅग्स आहेत की जे फिशिंग म्हणतो किंवा आपण जिकडे स्पॅमिंग नाही म्हणू शकत, फिशिंग आणि सायबर अटॅक होतात तुमच्यावर, की तुमचं इन्फॉर्मेशन लीक होऊ शकते किंवा अकाउंटमधून पैसे जाऊ शकतात. असं रेड फ्लॅग कोणते आहेत की जे कन्झ्युमरने ओळखले पाहिजे पटकन आणि त्याच्या पुढे नाही गेलं पाहिजे? बऱ्याच वेळा काय होतं की तुमचं क्रेडिट कार्डचं, डेबिट कार्डचं किंवा तुमच्या अकाउंटची KYC अपडेट करायची. कारण कसं असतं की सगळं आता माणसांच्या खिशात पैसे कोणाच्याच नाही. सगळं काय जे आहे ते त्या बँकमध्ये पैसे पडलेले आहेत, वॅलेटमध्ये पैसे पडलेले आहेत. मग हे पैसे वापरायसाठी ते ॲक्टिव्ह असलं पाहिजे. आणि तिकडून असा मेसेज येतो की आजच्याच तुम्ही KYC अपडेट करा, नाहीतर तुमचं अकाउंट इनॲक्टिव्ह होईल. जेव्हा तुम्हाला टाईम लिमिट दिलं जातं, अर्जंट आजच्या आज करा. बरं तुम्हाला करता येत नसेल, मी तुम्हाला मदत करतो. ते हेल्प म्हणजे ते परत त्यात मालवेअर आला. तो काय करेल की तो एक लिंक पाठवेल की तो म्हणेल सुरुवात. मग हा कधी कधी लोक काय करतात की ठीक आहे करून टाकाय KYC अपडेट आहे, नाही तर माझं अकाउंट बंद पडलं तर करायचं काय, उद्याच्याला बी ट्रॅव्हलला जाणार आहे, मला काही खरेदी करायची आहे, माझं काही होणारच नाही आहे. त्यामुळं बऱ्याच लोक पुढचं काही प्रॉब्लेम्स येऊ नयेत म्हणून ते करायच्या भानगडीत पडतात. पण त्यांना ते होत नाही. ते होत नाही म्हणलं की ते लगेच फोन करतो, झालं का तुमचं? नाही झालं, पण ठीक आहे मी तुम्हाला लिंक पाठवतो. ते लिंक म्हणजे असे त्यात एक मालवेअर असतो. मालवेअर म्हणजे एक सॉफ्टवेअर प्रोग्रॅम असतो. तो मालवेअर तुम्ही ती लिंक ओपन केली की तो काय करतो, डायरेक्ट तुमच्या मोबाईलमध्ये एंट्री करतो, तुमच्या लॅपटॉपमध्ये एंट्री करतो. एंट्री करून तो प्रोग्रॅम सेट करतो. ओके. आणि त्यातला जो काय डेटा आहे तो सगळा, आणि इकडं तो बोलत राहतो आणि तिकडं तो डेटा काढून घेत असतो सगळा. मग त्याच्यामध्ये तुम्ही स्टोअर केलेले पासवर्ड असतील, तुमचे बँकिंगचे जे काही पासवर्ड आहेत किंवा इतर काही पासवर्ड आहेत, सोशल मीडियाचे काही पासवर्ड आहेत किंवा सोशल मीडियाचा डेटा काय तुमच्याकडे आहे, तुमचे स्वतःचे काही फोटो असतील, तुमचे फॅमिलीबरोबरचे फोटो असतील किंवा तुमचे काही गर्लफ्रेंड असेल किंवा आणि कोण असतील, बॉयफ्रेंड असतील, काही इंटिमेट व्हिडिओज असतील, हे सगळे तो काढून घेतो. म्हणजे हे झालं ते झालं. म्हणजे हे बँकेचं ते KYC ते त्याच्यातून तो पैसे काढेल ते काढेल, परंतु दुसरा डेटा तुमचा त्याच्याकडे जातो आणि परत तो डेटा ॲनालिटिक्समध्ये तो जातो आणि परत त्याच्या माध्यमातून दुसरे क्राईम सुरू करतो काही दिवसानंतर. त्याच्यामुळे ज्या ठिकाणी टाईम लिहिलेला आहे आजच KYC अपडेट करा, नाही तर तुमचं अकाउंट बंद, अशी कुठली बँक करत नाही. कारण काही धंदा करायला बसलेले लोक आहेत, त्यांना कोणाचे अकाउंट बंद करायचे नाही आहेत. ते जास्तीत जास्त काय करतील की तुम्ही बॅलन्स मेंटेन केलं नाही, तुमचे काय त्यांची फी ते कट करतील, त्याच्यापेक्षा ते जास्त काही करत नाही आहेत. किंवा तुम्ही एखादा लोनचा हप्ता चुकवला नाही, बरोबर वेळेवर दिला नाही, तर ते जास्तीत जास्त काय करतात की तुम्हाला एक फाईन मारतील आणि ते इंटरेस्ट जास्त लावतील आणि ते पैसे
हे करून घेतील, तुमच्याकडून काढून घेतील. ह्याच्यापेक्षा ते जास्त काय करत, कारण का हे सगळी शेवटी बिझनेस कम्युनिटी आहे आणि त्यांनाही माहीत आहे आपल्याला एवढा टक्के लॉस होणार आहे. फिअर इंड्यूस करतात एक प्रकार. हां असं असतं ते. फक्त त्यांना काय की त्या कस्टमरला आपल्यापासून तोडायचा नसतं. आणि सायबर क्रिमिनल काय करतो, भीती तुम्हाला तोडायची भाषा करतो. तुमचा अकाउंट इनॅक्टिव्ह होणार म्हणणार किंवा तुम्हाला लोन मिळवून देणार. असे वेगवेगळ्या प्रकारचे ते बँकिंगचे जे काही फॅसिलिटीज आहेत त्या तुम्हाला सांगतात. कधी कधी काय होतं की मी RBI मधून बोलतो की म्हणजे तिथं काय देतो, आमच्याकडे स्कीम आहेत मोठमोठ्या इन्शुरन्सच्या स्कीम आलेल्या आहेत, किंवा मी LIC मधून ज्या काही लोक सर्व्हिसेस देतात LIC मधून बोलतो. किंवा काही लोकांना फोन असे येतात की ईमेल येतो, खास करून वयस्कर लोकांना. आणि वयस्कर लोकांचा पहिला ट्रेंड काय असतो, एक तर त्यांना पैसे बसल्या जागाला इन्व्हेस्टमेंट करायची असते. म्हणजे त्यांची एक ती इच्छा असते, आता मी काहीच करू शकत नाही, आयुष्यभर सगळं उद्योग केले, पैसे भरपूर कमवले, आता बसून काय करायचं. हेल्थ तर चांगली असते, ॲक्टिव्ह असतो, छोटं मोठं लॅपटॉपचं टेक्नॉलॉजीचं नॉलेज असतं, बसल्या जागेला तो इन्व्हेस्टमेंटचं काहीतरी उद्योग करत असतो. आणि दरम्यानच्या काळात त्यानं ईमेल ऑपरेट करत असतो, रोज ईमेल उघडतो तो माणूस. असे काही काही कॅन्डिडेट आहेत, रोज सकाळी उठल्या व्हॉट्सअप म्हणजे जवळजवळ सगळेच बघतात. तसं काही ईमेल उघडणारे पण लोक आहेत, खास करून त्या क्षेत्रामधले. मग त्याला येतं की इन्कम टॅक्स पूर्ण एक ईमेल असतो की असं असं तुमचे रिटर्न्स तुम्हाला रिटर्न करायचे आहेत, पैसे तुम्ही जास्त तुमचं अकाउंट भरा. ते बटाबटा भरतात. असं करता करता एका वयस्कर माणसाचे 56 लाख रुपये गेले. ग्रीड. हां असं आहे. हे आता तुम्ही म्हणाल तसं माझ्या पण फॅमिलीमध्ये एक झालं की कुठेतरी काहीतरी गिफ्ट लागलं आहे म्हणून त्यांनी कार्ड नंबर मागवले वगैरे आणि त्यांनी प्रोव्हाइड केले. दुसरा मेसेज आला की 2 लाख स्वाईप झाले अकाउंट, शॉपिंग झाली आहे. आता रिसेंटली एक मी सायबरची केस बघितली की एका कुठेतरी सेटवर पोलीस म्हणून एक माणूस व्हिडिओ कॉल करत होता समोरच्याला की तुमच्या अगेन्स्ट केस आली आहे, तुम्हाला पोलीस स्टेशनला यायला लागेल किंवा 5 लाखाचा दंड आहे, तर काय तुम्ही सेटलमेंट करणार असेल तर माझ्या ज्युनियरशी बोला. असं करून ते कोणतरी कॉस्ट्यूम घालून बसलेत आणि ते तिकडे मॅनेज करतात. बरोबर. ती व्यक्ती इथपर्यंत गेली, न्यूजपर्यंत वगैरे, आणि ते पकडले पण गेले. पण नवीन नवीन मार्ग निघतात असं वाटतं तुम्हाला की क्रिएटिव्ह? नवीन मार्ग नाही आहेत हे, मार्ग अजिबात नवीन नाही. लोकांना बेसिकली काय झालेलं आहे की आपल्या देशामध्ये अरेस्ट, सर्च आणि सीझर म्हणजे एखाद्याला अटक करणं, एखाद्या घराची झडती घेणं, म्हणजे त्याच्या घरात जाऊन, तो कुठल्या तर पॉश एरियात राहत असतो, त्याच्या घरात पोलीसवाले जाणे, त्याच्या घरात सगळे लोक बाजूला काढणे, त्याचं सर्च करणे आणि त्याच्या घरातून काहीतरी छोटं मोठं वस्तू घेऊन जाणे, ही जी प्रक्रिया आहे ना ती फार धक्कादायक असते. मग काही लोक ट्रॉमामध्ये जातात. माझं रेप्युटेशनचं काय होणार? हे पोलीसवाले घरात आले, हे पोलीसवाले खाली गाडी आले, धाडधाड पोलीसवाले येतात, काही सरळ येत नाहीत, काटे आपटत काहीतरी करत दादागिरी करत हात शिरतात. आणि हा तर रेप्युटेड माणूस असतो, एखाद्या सोसायटीमध्ये जाणं चांगलं, त्याचं एक 100-50 कोटीचा बिझनेस असतो, किंवा नाही म्हणतं या मुंबईसारख्या शहरातील 2 कोटीचं घर तरी असतं. एवढा रेप्युटेड माणसाच्या, मग ते अवॉइड करायसाठी लोक जास्तीत जास्त भीतीमध्ये येतात. तर सायबर गुन्हेगार काय करतात की कधी ते सांगतील ईडीचा माणूस आहे, एन्फोर्समेंट डायरेक्टर. हल्लीच्या काळात काय मोठे मोठे जे काय आपल्या देशातले भानगडीखोर लोक आहेत त्यांना ईडीची फार मोठी धास्ती असते. ईडीचं कडून एखादी नोटीस काढली जाते, त्यांना त्यांच्या ईमेलवर पाठवली जाते, व्हॉट्सअपवर पाठवली जाते, रेक्टिफाय करणार नाही. दुसरं असतं की क्राईम ब्रँच म्हणजे कुठली का असेल ना, तिकडे मुंबईची क्राईम ब्रँच असेल, CBIची क्राईम ब्रँच असेल, किंवा दिल्लीची क्राईम ब्रँच असेल, चेन्नईची असेल. क्राईम ब्रँच म्हणले की माणसाच्या डोक्यात एक फिअर असा आहे की ह्यांच्याकडे काहीतरी इव्हिडन्स असणार, त्याच्याशिवाय ते तर काय आपल्याला फोन लावणार नाही, आपल्याला काय उचलणार नाही. हा एक आहे. तिसरा आहे जनरल पोलीस. आता सायबर क्राईममध्ये आलं किंवा मुंबई क्राईम ब्रँच, अंडरवर्ल्ड म्हणलं की पहिलं म्हणतात की मुंबई क्राईम ब्रँच, आणि मुंबई क्राईम ब्रँचमधून बोलतोय आणि तुमचं अंडरवर्ल्डशी कनेक्शन असं म्हटलं की माणूस निम्मा गाळ पडतो. हे वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिक्स ते वापरतात. कधी कधी सांगतात एअरपोर्टवरून आम्ही बोलतोय, कारण का त्यांनाही ते सीज करायचे अधिकार आहेत. कस्टमवरून बोलतोय, इन्कम टॅक्समधून बोलतोय. हे वेगवेगळ्या ज्या एजन्सीज आपल्या देशामध्ये आहेत की ज्याला आपण लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज म्हणतो, LEAs म्हणतो. ह्या LEAs जे आहेत ना, ह्यांची भीती दाखवतात. पण भारतातली कुठली LEAs तुम्हाला ईमेलवरती आणि तुम्हाला व्हॉट्सअपवरती किंवा तुम्हाला फोन करून कधीच कारवाई करत नसते. बरोबर. आणि तुम्हाला सांगून भीती घालून कोण भीती घालवत म्हणजे तुम्हाला अटक कोण करत नसतं. अटक करायचं तर सरळ पुरावा असेल घराकडे येतील, पहिलं सगळं छानबीन करतील,
तुमच्या घराकडे येतील, तुम्हाला सरळ उचलून घराकडून घेऊन जातील. पण आता तेही नाही आहे. आता असं आहे की तुम्हाला पहिले एक्सप्लेन करावं लागतं तुम्हाला का अटक करायची आहे, काय नाही आहे. वेगळ्या प्रकारचे त्यात कॅटेगरीजिंग केलेली आहे. तर इव्हन मगाशी बोलता बोलता राहिलं, आता FIR रजिस्टरिंग करण्यासाठी लगेच तुम्हाला पोलीस स्टेशनला जायची काही गरज नाही आहे. तर नवीन लॉजप्रमाणे तुम्ही ऑनलाईन FIR करू शकता. अच्छा. फक्त 3 दिवसाच्या आतमध्ये कधीतरी तुम्हाला वेळ मिळेल तसा तुम्ही जाऊन त्या FIRवरती रजिस्टरवरती सही करायची. कारण का सही केल्याशिवाय लॉ मोशनमध्ये येत नाही. ओके. FIR म्हणजे लॉ मोशनमध्ये आला. लॉ म्हणजे काय की त्याच्यावर लिगल कारवाई सुरू करणं. कायदेशीर कारवाई म्हणजे काय, पुरावे गोळा करणं आलं, साक्षीदारांचे जबाब घेणं आलं, एखाद्यावरती जर खरोखरच निश्चितपणे पुरावा जर निर्माण झाला त्याला अटक करणं आलं, अटक करायच्या अगोदर किंवा अटक केल्यानंतर त्यांनी गुन्ह्यात वापरलेले जे काही हत्यार असतील किंवा जे काही साहित्य असेल ते जप्त करणं आलं, पुरावे गोळा करणं आलं आणि हे सगळं झाल्यानंतर चार्जशीट टाकणं आलं. अच्छा. ह्याला म्हणतो आपण लिगल ॲक्शन. ती FIR झाल्यानंतरच होते. म्हणून साईन केल्याशिवाय होणार नाही. साईन केल्याशिवाय होणार नाही. हां, त्यानं सांगायला पाहिजे माझी कंप्लेंट आहे. ऑफिशियल एवढी मोठी सगळी कोर्ट कामाला लावायचे, पोलीस कामाला लावायचे, हे सगळं म्हणजे सगळं शेवटी सरकारचे सुद्धा रिसोर्सेस वापरले जातात ना. हे कुठल्या कारणासाठी वापरायचे कोणतरी, आणि निनावी कंप्लेंटवरती आपल्या देशामध्ये हे होत नाही. फक्त माहिती गोळा केली जाते, पण कुणीतरी फिर्यादी द्यावीच लागते. आता जसे बँकेचे आपण रेड फ्लॅग म्हटले, तसे सोशल मीडियावर काही जे फिशिंग वगैरे होत आहेत, सायबर हल्ले होत आहेत, त्याच्याबद्दल काही असे रेड फ्लॅग्स असे आहेत की ह्या गोष्टी घडत आहेत, असं घडतं आहे तर तुम्ही सावध व्हायला पाहिजे? बऱ्याच वेळा काय होतं, सोशल मीडियावरती आता जनरली आता लग्नाचं एज आहे हे इतकं वाढलेलं आहे, कारण का प्रत्येकाला करिअर करायचं आहे. करिअरचा एंड कधी होईल काही माहीत नाही आहे. दरम्यानच्या काळात कसं होते, बरेचसे फ्रस्ट्रेट झालेले पण लोक असतात की त्यांना ते करिअर काही पुढं दिसत नाही, होईल नाही होईल, कसं होईल काय माहीत नाही आहे. आणि इतके लोक जीवनामध्ये येतात आणि जातात की त्यामुळे हे बरेचसेच लोक असे फ्रस्ट्रेट झालेले, किंवा त्याला अपेक्षित आहे एवढा मला इन्कम मिळाला पाहिजे, एवढा पगार मिळाला पण तो मिळालेला नाही, असे भरपूर अशा युवा वर्गामध्ये लोक आलेले आहेत. आणि हे जे लोक आहेत ना, हे सगळे सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह आहेत. मग तिथं काय करतात ते की एखादी मुलगी असेल तिला चांगला गुड लुकिंग मुलगा पाहिजे, किंवा एखादी मुलगा असेल तर त्याला गुड लुकिंग मुलगी पाहिजे, किंवा असे कितीतरी लोक आहेत की वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये आहेत, त्या प्रोफेशनमध्ये इतके व्यस्त झाले, वयाची 40 कधी झाली त्यांना काय कळालंच नाही. काही लोक तर इतके व्यस्त झाले की त्यांची रिटायरमेंट झाली नोकरीतून, तरी पण त्यांना ते पुढचं त्यांचं काय पुढचं झालेलंच नाही. म्हणजे अशी काही उदाहरणं झालेली आहेत, अशा घटना घडलेल्या आहेत की खास. मग काय केलं जातं अशा वेळेला की समजा एखादी, काही लोकांना फिटनेसचा फार मोठा हे असतो, म्हणजे फार मोठं त्यांना वेड असतं आणि ते करतात त्यासाठी प्रयत्न. ते रोज एक फोटो शेअर करणार, ते ह्या अँगलमधून त्या अँगलमधून, कधी जिममध्ये गेलेले, कधी काय केलेले, कधी योगासन करताना कुठं काय, असे दुनियाचे फोटो त्या व्हॉट्सअपवरती किंवा त्या फेसबुकवरती, खास करून सोशल मीडियावरती, फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती टाकत राहतात. सायबर क्रिमिनल काय करतात, ह्याची आवड काय आहे, मग ह्याला एक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. तो काही ओळखीचा नसतो, म्युच्युअल इंटरेस्ट असेल. नाही, फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही जर तुमचा फेसबुक अकाउंट जर चेक केला ना, तर तुम्हाला इतक्या फ्रेंड रिक्वेस्ट येतात, इतक्या फ्रेंड रिक्वेस्ट की तुम्ही त्यात सॉर्टिंगच करू शकत नाही. म्हणजे सगळे, एक तर असं वाटतं की सगळ्याच फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट कराव्यात, नाही तर सगळ्याच रिजेक्ट कराव्यात. हे करावे किंवा ते करावे असं जर तुम्ही विचार केला तर एकही तुम्ही करू शकणार नाही. पण बऱ्याच वेळा काय होतं की ह्या एजमध्ये, की ह्या मानसिक स्थितीमध्ये जी लोक आहेत ती फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करतात. एकदा फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही ॲक्सेप्ट केली की तुमचा जो डेटा आहे तुमच्या फेसबुक अकाउंटवरती कुणीतरी अपलोड केलेला किंवा तुम्ही अपलोड केलेला, म्हणजे त्यातून तुमचे इंटरेस्ट त्यांच्या लक्षात येतात आणि त्याप्रमाणे तो काय करतो, त्याचा प्रोफाईल बनवतो. ओके. दुसरा म्हणजे आता पुण्यामध्ये एक अशी महिला होती, तिचं वय होतं 31-32, चांगली होती ती, फिटनेस वगैरे करायची, म्हणजे तिचं ते भरपूर काही वेगवेगळं चालू असायचं. म्हणजे तिचा शौक काय की फिट राहायचं आणि चांगलं दिसायचं. ते फोटो फेसबुकवरती सगळे टाकले. एका सायबर क्रिमिनल तो लंडनचा डॉक्टर असं भासवलं आणि त्यांनी ह्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. म्हणजे लंडन आणि हे इंडिया, पुणे म्हणलं तर फारच झालं ना ते रिलेशन. ती लगेच फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट झाली, दोघांचं चॅटिंग सुरू झालं. मग एकमेकांच्या हळूहळू ह्याचे फोटोची
तो वाट बघणार, तिच्या फोटोची तो वाट बघणार. ह्या भानगडीमध्ये हळूहळू त्यांचं चॅटिंग सुरू झालं. मग पर्सनल प्रॉब्लेम सुरू झाले. तुम्ही काय करता, आम्ही काय करतो. तर त्यांनी सांगायला सुरुवात केली की मी डॉक्टर आहे, परंतु मी काय माझं काय फॅमिली माझी डिस्टर्ब असते आणि आता काय कंटिन्यू करत असं, म्हणजे असं कॅज्युअल टॉक, जसं आता आपण पॉडकास्टवरती बोलत बसलोय तसं ते सुरू. असं करत करत मग ती फ्रेंडशिप झाली. मग तो म्हणला की आता मी इंडियात येणार आहे आणि आलं की आपण भेटू. तो मग त्याच्या अगोदर म्हणला मी एक गिफ्ट पाठवतो. ते गिफ्ट पाठवतं म्हटल्यानंतर ते गिफ्ट हिला वाटलं तर त्यांनी पाठवलंय म्हणजे आलं गिफ्ट, आणि ते लगेच कॉल पण आला, तुमचं पार्सल आलं म्हणून. त्यात परत ते ड्रग्ज आले आणि ह्या आले, आणि त्या भानगडीत ह्या महिला 30-32 लाख रुपये गेले. मी त्यांनी नाही पाठवलं, मी त्याला फोन करते, हा ह्याला फोन करते, असं झालं. एक तर महिला अशी होती की तिचं वय वर्ष 59-60 वर्षे, ती रिटायर झाली, लग्न नाही, काही नाही, चांगल्या पदावर रिटायर झाली. पण तिला असं वाटायला लागलं की नोकरीत होती तोपर्यंत आजूबाजूला माणसं होती, रिटायर झाल्यावर माणसं नाहीत ना आजूबाजूला, मग आता कोणतं साथीदार पाहिजे. पण ते फेसबुकवरती अनेक फ्रेंड राहिला. त्यांनी सांगितलं की मला काही माझी मिसेस एक्सपायर झालेली आहे, मला 2 मुलं आहेत, पण त्यांचा माझा काही संबंध नाही आहे, मला पण कुठल्या तरी एखाद्या कंपनीची गरज आहे. झालं तिचे 60-62 लाख रुपये. म्हणजे काय होतं ह्याच्यामध्ये रेड फ्लॅग एवढाच आहे की तुम्ही अननोन माणसाची फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करू नका. तुमचा प्रोफाईल आहे तो तुम्ही लॉक करून ठेवा. लॉक प्रोफाईल केला म्हणजे तुमचा जो डेटा आहे तो पुढच्या व्यक्तीला समजत नाही. डोर क्लोज झाले म्हणजे ते डिरेक्टली इन्फॉर्मेशन मिळाली नाही पाहिजे. हां ठीक आहे ना, तुमचा अतिशय जवळचा फ्रेंड आहे, खात्री पटली, अगोदर तुम्ही त्यांच्याशी बोला आणि मग तुम्ही फ्रेंड रिक्वेस्टमध्ये एकमेकाची ॲक्सेप्ट करा. किंवा तुम्ही कोण तुम्हाला फॉलो करताय, तुम्ही कुणाला फॉलो करताय, तर ह्याची सुद्धा तुम्ही त्याचे रिव्ह्यूज बघा. रिव्ह्यूजपर्यंत तुमच्या लक्षात आलं की हा माणूस खरोखरच फ्रेंडशिप करण्याच्या लायकीचा आहे का, कंटेंट शेअरिंग करायच्या लायकीचा आहे का नाही आहे, तर याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. सर एवढं तुमच्या आजूबाजूला निगेटिव्ह वातावरण असतं, म्हणजे कंटिन्युअस काय ना काय प्रॉब्लेम्स वगैरे असतात, मग ह्याच्यामधून तुमच्या हेल्थवर कधी असं जाणवतं का की खूप स्ट्रेस वगैरे येतो? नाही, हा आमच्या प्रोफेशनचा भाग आहे. ते सुरुवातीच्या काळात होतं, आता नाही. फार अगदी नवीन जेव्हा नोकरीला आपण लागतो त्यामुळं ह्याच्यावरचा अन्याय आपणच दूर करू शकतो, दुसरा कोणच दूर करू शकत नाही, अशी एक फार सुरुवातीच्या काळात भूमिका असते. मग आता बदलले की नाही, बदलत नाही, हळूहळू रिस्पॉन्सिबिलिटी वेगळ्या होत जातात. कारण का त्या लेवलला आपण जेव्हा काम करतो त्यावेळेला असं असतं की कोणतं आपल्याकडे आला काहीतरी घेऊन, अरे मग ते काय आता ह्याला दुसरा कोण न्याय देऊ शकणार नाही. तुमची पर्सनल इन्व्हॉल्वमेंट वाढते. हळूहळू काय वाटतं की ती जागा दुसरे घेतात, त्या ठिकाणी दुसरे ऑफिसर येतात, आम्ही मग हायर रँकला येतो. आणि कधी अनुभवाचं पण कधी लोक हे पण करतात की यंत्रणेचा गैरवापर पण करतात, एखाद्या ओळखीचा गैरवापर पण करतात, असं पण होतं. परंतु ह्याच्यामध्ये एकदा का तुम्ही ह्या प्रोफेशनमध्ये आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीच्या अनुभवातून तुम्ही एवढं फ्रस्ट्रेट होत नाही. पण सुरुवातीचे 1-2-3 वर्षे मात्र माणूस जीव तोडून ह्याच्यामध्ये, आणि तेवढं माहीत नसतं ना नेमकं कुठंपर्यंत आपल्याला हे करायचं आहे, किती करणं आवश्यक आहे. ते ऑप्टिमम जो फॅक्टर जो म्हणतो तो झालेला नसतो. सुरुवातीला वाटतं की मी ते काम हवालदारी करू शकतो, पण सुरुवातीच्या यंग एजमध्ये असं वाटतं की ते हवालदारच काय मीच केलं पाहिजे. म्हणजे गव्हर्नमेंटने ऑलरेडी सिस्टीम ठेवलेली असते, मग ते सुरुवातीच्या काळात थोडंसं होतं तसं, नंतर नाही होत. आता इन्व्हॉल्वमेंट तुमची म्हणजे तुम्ही पर्सनली असते इन्व्हॉल्वमेंट, पण आम्ही माणसं लावून करून घेतो. त्यावेळेला कसं होतं की ते काठी मीच मारली पाहिजे, त्याला धरून मीच आणलं पाहिजे, मी जर नाही गेलो तर तो पळून जाईल. ही जी भूमिका होती ती हळूहळू असं वाटत नाही, त्यासाठी माणसं ठेवलेली आहेत ना, आपणच कशाला जायला पाहिजे. रोलवर फोकस. रोलवरती फोकस, मग तुम्ही जास्त काम करू शकता, एरिया आपली स्कोप वाढतो, तुम्ही जास्त काम उलट इफेक्टिव्ह काम चांगलं करू शकता, असं आहे. आता याच्यामध्ये सगळ्यामध्ये ना सॉफ्ट टार्गेट, मला असं वाटतं की आजकाल जी मुलं पण सेलफोन वगैरे ऑपरेट करतात, यंग मुलं असतील, लहान मुलं असतील, ते गेम्स वगैरे याच्यामधून पण काही सायबर क्राईमचे धोके असतात का? कारण का गेममध्ये परचेज ऑप्शन असतो त्यांना. काय याच्यामध्ये गेम्समध्ये असं होतं की बऱ्याच वेळा काय होतं की ही जी मुलं आहेत जनरली आईवडिलांचं आणि ह्यांचं कनेक्शन एवढं एस्टॅब्लिश झालेलं नसतं, किंवा असतं पण बऱ्याच वेळेला ते त्यांच्या कामात बिझी असतात. मग हा घरात बसून काहीतरी गेम खेळत असतो आणि त्याच्यामध्ये ते ट्रिकिश गेम काय करतात, रिवॉर्ड्स वगैरे देतात. तुम्ही एवढं टास्क कंप्लीट, तुम्हाला एवढे रिवॉर्ड मिळणार, तुम्हाला एवढे मिळणार. पण बऱ्याच वेळा ते
सायबर गुन्हेगार त्याच्यामध्ये जातात. हां. आणि असं करून ज्या अकाउंटवरून ते पैसे गेमसाठी लावतो, विड्रॉ करतो, ते अकाउंटपर्यंत ते पोचतात आणि त्याच्यातून पैसे ते बाहेर काढण्याची शक्यता झालेल्या घटना अशा 4-4, 5-5, 10-10, 20-20 लाखपर्यंत पॅरेंटच्या अकाउंटमधून पैसे काढलेले गेलेले आहेत. आणि बऱ्याच वेळा गेमिंगमध्ये असं होतं, ते एक सायकोलॉजिकल असं बिल्डअप केलं जातं की त्याला सारखं वॉरफेअर म्हणजे तो बॅटल फील्डवरती असतो सारखा. म्हणजे हे केलं की ते करणार, ते केलं की ते करणार, पण ते सगळं फिक्शियस असतं, त्या मुलाच्या लक्षात येत नाही. तो इन्व्हॉल्व होऊन जातो पूर्ण. तो इन्व्हॉल्व इतका होतो टार्गेटवर की त्याचं जे कोर जे गोष्ट आहे की त्याचा फिजिकल फिटनेस असेल, त्याचा काय रेग्युलर स्टडी असेल, याच्यापासून तो लांब जातो आणि तो इतका एक्झॉस्ट होतो याच्यामध्ये. त्याच्या ब्रेनमध्ये इतकं काही त्याची म्हणजे कुठल्याही जशी लॅपटॉपला मेमरी आहे त्या ठराविक मेमरीच्या पुढं ते कामच करत नाही किंवा बंदच पडून जातं. तसं माणसाच्या मेमरीला पण एक क्षमता आहे. ती मेमरी जर जास्त यूज जर झाली, तो ब्रेन जर जास्त यूज झाला, तो दुसऱ्या ठिकाणी कामच करत नाही. त्यामुळं अस्वस्थता आली, त्यातनं आत्महत्या आली, डिप्रेशन आलं. काय मुलांचं तर म्हणजे वागणं बोलणंसुद्धा बदललेलं आहे. इव्हन प्रत्येक ठिकाणी ते वागताना बोलताना असे बोलतात की जणू काय ते राजे महाराजे आहेत किंवा ते फार मोठे जस्टिस म्हणजे कुणाला तर ते अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि या आतासुद्धा त्यामुळे त्या मुलांना मानसोपचाराची गरज. कारण का त्यांचा पॉपकॉर्न ब्रेन झालेला असतो. पॉपकॉर्न ब्रेन म्हणजे काय, ही कन्सेप्ट अशी आहे की तुम्ही समजा टी व्ही बघत बसला तर तुम्ही काय करता, सारखे रिमोट चेंज करता, हे बघ ते बघ ते बघ, ह्यात बरं दिसतंय का त्यात बरं दिसतंय. ही आता मुलांची परिस्थिती झाली की जी गेममध्ये खेळणारी जी मुलं. टर्म काय दिलीत तुम्ही? पॉपकॉर्न ब्रेन. पॉपकॉर्न ब्रेन म्हणजे काय होतं ना की एक्झॅक्टली स्विचिंग, एका गोष्टीवर सारखं स्विच करत तो स्थिर नसतोच. सारखं त्याला असं हे करावं का ते करावं, ते करावं का ते करावं, सारखा तो असा म्हणजे अनस्टेबल असतो. त्याचं कुठंच लक्ष नसतो. जेवायला बसला की त्याला ते कुठं दुसरंच काहीतरी सुचेल, तिथे गेला त्याला तिसरंच काहीतरी सुचेल. ही या मानसिकतेत जातो. त्यामुळे तो नेहमी असा काहीतरी अँग्री मूडमध्ये असतो. ओके. आणि ही जी मुलं आहे ते हँडल करताना फार मुश्किल पडतं. आणि एज ग्रुप असतो फार कमी, साधारणपणे 15, 16, 17, 18 वर्षापर्यंतची जी मुलं आहेत ह्याच्यामध्ये जास्त त्याच्यावरती परिणाम होतो. आणि समजा त्याच्यावरती जर परिणाम झाला तर उर्वरित आयुष्यात तो जास्त काळ तो जगू शकत नाही. लॉंग टर्म तो जगू शकत नाही. तो म्हणजे त्याला निघूनच जायचं आहे. कारण काय आहे की या जीवनामध्ये आल्यानंतर तुम्ही जर तुमचे स्वतःचे रिसोर्सेस जर नाही क्रिएट केले तर तुम्ही तुमचं जीवन जगू शकत नाही. सर्वायवलच होऊ कठीण. कारण का तुम्हाला कोणी सर्वाईव्ह करत नाही. बाहेर कॉम्पिटिशन, ठराविक लिमिट पर्यंत तुमचे आई वडील तुम्हाला सर्वाईव्ह हेल्प करू शकतील. त्याच्यानंतर ते हतबल होतात. कारण का काळामध्ये त्याचे डिमांडही वाढत जातात. मग अशी युजलेस कॅटेगरी होण्याची शक्यता जास्त असते. मग हे थांबवण्यासाठी तुम्हाला असं पालकांना आणि जी मुलं समजूतदार आहेत किंवा ऐकून घेऊ शकतात, समजू शकतं, आणि असे पालक ज्यांची मुलं लहान आहेत त्यांना हे समजणार नाही तुम्ही काय सांगता ते, पण पालक त्यांना अवॉइड करू शकते ह्या गोष्टी करण्यापासून, असं काय गाईड कराल? नाही, याच्यामध्ये असं आहे बघा, स्क्रीन टाईम. ओके. तो किती वेळ स्क्रीनवरती असतो हे फार महत्त्वाचं. आणि आपला मुलगा नेमका लॅपटॉपवरती काय करतो ह्यासाठी पॅरेंटल कंट्रोल म्हणून एक सिस्टम आहे. ती तुम्ही तुमच्याकडे डेव्हलप करून घेतली पाहिजे आणि त्या मुलावरती तुम्ही वॉच केला पाहिजे. खेळणं, बागडणं, मनोरंजन करून घेणं ह्यात गैर काही नाही आहे. परंतु तो त्याचा किती क्वालिटी टाईम तिकडे देतो, साधारणपणे 10% टाईम तिकडे देत असेल, 90% त्याच्या क्वालिटी ह्याच्यासाठी देत असेल आणि 10% इकडे देत असेल तर त्याला काही ऑब्जेक्शन नाही आहे. परंतु तो 90% तिकडे आहे किंवा 50+ त्याच्याकडे आहे आणि इकडे काहीच नाही आहे, तर पालकांनी त्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे आणि मानसोपचार तज्ज्ञाकडे जाऊन त्याच्यावरती उपचार करून घेणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्याहून जर अवॉइडच करायचं आहे, म्हणजे ही ती सवयच लागू नये, ह्याच्यासाठी मोबाईलपासून लांब राहणं हा एक पर्याय आहे का? नाही. कारण का तो शक्य आहे का? आता हल्लीच्या काळामध्ये मोबाईलपासून लांब राहणं, टी व्हीपासून लांब राहणं किंवा लॅपटॉपपासून किंवा कुठल्याही इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस, मनोरंजनाच्या साधनापासून लांब राहणं हे कुणालाही अशक्य आहे. मग आपण 100 वर्षापूर्वीचा थॉट आणला की जेव्हा लाईट नव्हती, जेव्हा ट्रेन नव्हती, जेव्हा टेक्नॉलॉजी नव्हती, जेव्हा लोक फक्त मनोरंजन म्हणजे बाबा फिजिकलीच मनोरंजन व्हायचं, कुठंतरी शो असायचा, कुठंतरी नाटक असायचं, कुठंतरी काहीतरी पोवाड्याचे कार्यक्रम असायचे, तर आता ती परिस्थिती राहिलेली नाही आहे. त्याच्यामुळे त्याच्यापासून तुम्ही लांब जाऊ शकत नाही, परंतु ह्याचे फायदे पण तुम्ही जास्त घेऊ शकता. ह्याच्यामध्ये सुद्धा क्वालिटी आहे. यूट्यूबवरती असे कितीतरी कंटेंट आहेत
फेसबुकवरती असे कितीतरी कंटेंट आहेत, तुमच्या व्हॉट्सअपवरती असे कितीतरी कंटेंट येतात, की इंटरनेटवरती असे कितीतरी कंटेंट आहेत की जे तुम्हाला कुठंही न जाता तुम्ही सर्चमध्ये पॅरामीटर्समधून ते शोधून काढू शकता आणि तुमच्या जीवनामध्ये जा तुम्ही अवलंब करू शकता. त्यामुळे ह्याच्यापासून तुम्ही लांब राहायची अजिबात गरज नाही आहे. फक्त हा जो स्क्रीन टाईम आपण कोणाला किती देतोय. आयडियल काय असं आहे तुमच्या मते? आयडियल Screen नाही, time काय 10% वर जाऊ नये, 10 ते 15% वर जाऊ नये. तुम्ही गेमिंग करत असाल, तुम्ही एखादा एंटरटेनमेंटचा काही कार्यक्रम करत असाल, तुमचा वेळ त्याच्यामध्ये 10 ते 15% वर जाऊ नये. 10 ते 15% म्हणजे बघा, पिक्चरसुद्धा किती तासाचा असतो? 3 अडीच 3. आणि साधारणपणे रोज जर पिक्चर बघत नाही आपण, नाही, म्हणजे 24 तासातले 3 तास तुम्ही काढलेले आहेत. हो, म्हणजे तुम्हाला त्यासुद्धा लोकांनी सायन्स वापरलेलं आहे त्याच्यामध्ये, किंवा ह्याला किती तास अडकून ठेवायचा. नाही तर सकाळी त्याला आत कोंडला असता आणि संध्याकाळी काढला असता तसं पण झालं असतं. पण त्या लोकांनी सुद्धा विचार केला आहे, हे 2.5 तासाचंच ह्याला दिलं पाहिजे कॅप्सूल, ह्याला 3 तासाचंच कॅप्सूल दिलं पाहिजे. लहान मुलांची पिक्चर आणखी कमी वेळाचे असतात, युथ लोकांचे वेगळे आणि आणखी एल्डरली वगैरे असतील त्यांचे वेगळे. म्हणजे कुठलाही कार्यक्रम आपल्या देशातला किंवा इंटरनॅशनल ह्याच्यामधला 3 तासाच्या वर कधीच घेतला जात नाही. कारण काय, त्यांनी असं ठरवलेलं आहे 10% वर याचा 10 ते 15% वर वेळ मनोरंजनासाठी जाऊ नये. ओके. आता हे गुन्हेगारांची ना सायबर क्राईम, तुम्हाला काय ब्रेक वगैरे पाणी वगैरेसाठी नाही, गुन्हेगारांची काय अशी मोडस ऑपरेंडी वगैरे अशी असते का पर्टिक्युलर, की सायबर क्राईम करताना की कुठल्या एक पर्टिक्युलर ह्याच्यामधले ओरिजिनमधले रिजनमधले अशा काही लोकांना टार्गेट करणं असं काय असतं का? कारण का जसं की आपण जमतारा म्हणून एक सिरीज आलेली नेटफ्लिक्सवरती, तर त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे की त्या लोकांनी पूर्ण बँकेचे फॉर्मवर सगळ्यांना कॉलिंगला बसवून गावातल्या मुलांनी तो स्कॅम केलेला होता. तर असं काही पर्टिक्युलर असतं का की ही कॅटेगरी आहे, ह्यांनाच टार्गेट करायचं आहे? नाही, तो सुरुवातीचा काळ होता, ते जामतारा किंवा हा जो एक सुरुवातीचा काळ आहे. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आता प्रगत झाली की कमी झाली? नाही, आता ह्याचा विस्तार वाढलेला आहे, इव्हॉल्व झाली. मी साधारणपणे लक्षात घ्यायचं म्हणलं तर बाबा की आपल्या देशामध्ये नॉर्थ ईस्टर्न जे स्टेट्स आहेत, 7 स्टेट्स आहेत बंगाल सहित, इथे बोगस सिम कार्ड खूप आहे. खूप आहेत. त्याची विक्री केली जाते, घेतले जातात, ते ॲक्टिव्ह केले जातात. त्यानंतर तुम्ही इकडे दिल्ली साईडला गेला, हरियाणा वगैरे साईडला गेला की तिथं काय केलं जातं, ATM मधून पैसे काढणाऱ्यांची गँग असते. अच्छा. आणि ओव्हरऑल ऑल स्टेट्समध्ये म्युल अकाउंट्स काढले जातात. म्युल अकाउंट्स म्हणजे काय, रिक्षावाल्याच्या नावानं अकाउंट, एक कुठला तरी फालतू माणूस असतो रस्त्यावर टपरीवर जा, त्याचं एक त्याच्या नावानं अकाउंट, म्हणजे असे हजारो अकाउंट काढले जातात. पण ह्या नॅशनलाइज बँक नसतील, नॉर्मल बँका? कुठल्याही बँकामध्ये ते काढले जातात अकाउंट. नॅशनलाइज बँका आहेत, बाकी सगळ्या बँका ह्या प्लॅटफॉर्मवरती आलेल्या आहेत RBIच्या. पण तरी पण हे असं होऊ शकतं? हां, ते होतात. आता त्यासाठी ते त्यांची वेगवेगळ्या पद्धतीने ते म्युल अकाउंट ते रिजेक्ट करतायत किंवा ते डिॲक्टिवेट करतायत किंवा डॉर्मटवरती ठेवतायत, ते सगळं ते करतायत. परंतु म्युल अकाउंटचा वापर अशासाठी केला जातो की XYZ व्यक्तीचं अकाउंट काढलं जातं, त्याला इंटरनेट बँकिंग ॲक्टिव्ह केलं जातं. इंटरनेट ॲक्टिव्ह करण्यासाठी जो मोबाईल नंबर लागतो तो सायबर क्रिमिनलचा असतो. ज्याच्या नावानं अकाउंट आहे तो वेगळाच आहे, त्याला कल्पनाच नाही आहे. किंवा ज्या इंटरनेटचा तो वापर करून ते इंटरनेट बँकिंग ॲक्टिव्ह करतो, ते इंटरनेटचा सोर्स पण वेगळाच आहे. मग बऱ्याच वेळा काय होतं की सायबर गुन्हेगार, समजा त्यांनी 100 कोटी आज जर चोरले असतील तर तो हे 100 कोटी अशाच 100 कोटी अकाउंटवरती पैसे ट्रान्सफर करतो. मग भारतामध्ये काही लाखामध्ये असे अकाउंट्स आहेत, त्या अकाउंटवरती ते पैसे जातात. याच्यामध्ये सगळे अकाउंट निष्पन्न होतात, परंतु कुठल्या अकाउंटवर 10,000 गेलेले आहेत, कुठल्या अकाउंटवर 20,000 रुपये गेलेले आहेत, कुठल्या अकाउंटमधून पैसे ATM मधून बाहेर काढलेले आहेत, हे लेअरमध्ये पोलिसांना डिटेक्ट होतं त्याचं. अच्छा. त्यामुळं कसं आहे की जे म्युल अकाउंटवरती आहे ती बँकेची वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्यावरती कारवाई करायची त्यांची कार्यप्रणाली चालूच आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ही जे म्युल अकाउंट करण्याची जे मूळ जे प्रकार आहेत हे कसं डिटेक्ट केलं जातं की ह्या माणसाचं उत्पन्न किती आहे, 1 लाख रुपये, आणि आज ह्याच्या अकाउंटवरती 1 कोटी आलेले आहेत, तर त्याच्यावरून सुद्धा मूल अकाउंट डिटेक्ट केलं जातं. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारचे रिसोर्सेस हे सायबर क्रिमिनल्स वापरतात. हे म्युल अकाउंट अक्रॉस दी कंट्री आहेत. फक्त सिम कार्डचा काही ब्लॉक आहे की ATMचं सेंटरचा काही ब्लॉक आहे आणि काही ठिकाणी फेसबुकवरून ऑपरेट करणारी लोक आहेत. परंतु आता ते तसं राहिलेलं नाही आहे. आता सायबर क्रिमिनल तुम्हाला मुंबईत पण मिळणार, पुण्यात पण मिळणार,
तिकडे अगदी इंटेरियरला सुद्धा मिळणार. जामताराचं एक नाव होता, हां. आता जामताराची व्हॅल्यू एवढी राहिलेली नाही आहे, म्हणजे सायबर गुन्हेगारीमध्ये. अच्छा. आता AI जसं तुम्ही मगाशी म्हणालात डीप फेक, तसं काही तुमच्या साईडने काही फायदेशीर ठरतंय का AI? नाही, हे डीपफेकचं कसं आहे की ज्याचा डेटा, ज्याचं कंटेंट इंटरनेटवरती जास्त आहे, म्हणजे प्लेयर्स असतो, हां त्याने हजारो गेम खेळलेले असतात, हां कितीतरी आवर्स तो नेटवरती उपलब्ध असतो, त्याचा गेम असतो, हां त्याचा डीपफेक बनवला जाऊ शकतो. एखादी फिल्म ॲक्टर असेल किंवा ॲक्ट्रेसेस असेल तर त्यांचे डीपफेक पण कॉमन माणसाचं होऊ शकत नाही. मध्ये सर मी ऐकलेलं की काय झालेलं माहिती आहे की अननोन व्हिडिओ कॉल यायचा व्हॉट्सॲपवर, आणि तो उचलल्यानंतर जर तुमचा चेहरा असेल तर तो चेहरा तिकडे प्लेस करून न्यूड फोटो बनवून ते तुम्हाला ब्लॅकमेल करायचे, असं मध्ये त्याला सेक्स्टॉर्शन म्हणतात. सेक्स्टॉर्शन, राईट. तर त्याच्यामध्ये तसं नाही आहे. ते ज्यावेळा तुम्ही व्हॉट्सअपवरती कॉल करता, हां, व्हॉट्सअपच्या कुठल्याही कॉलचं रेकॉर्डिंग होत नाही, मग तो व्हिडिओ असेल किंवा Encrypted आहे. इनक्रिप्टेड आहे. नाही, रेकॉर्डिंग पण होत नाही, त्याचं होत नाही होत. पण त्याचं कॅमेरा कॅप्चरिंग होऊ शकतं. हो. म्हणजे माझा व्हॉट्सअपवरती एखाद्या एक्स व्यक्तीच्या व्हॉट्सअपवरती जर एखादा व्हिडिओ कॉल जर आला असेल, हां तर जो सायबर गुन्हेगार करणारे जे लोक आहेत ते काय करतात की तुमच्या असे ऑब्जेक्शनेबल व्हिडिओ जे आहेत हां ते ऑब्जेक्शनेबल व्हिडिओ, आणि एखादी मुलगी तो व्हिडिओ बघते हां किंवा मुलगीचे काही ऑब्जेक्शनेबल व्हिडिओ हां. तो मुलगा मुलगा बघतोय, बघतोय. ज्याला त्याने व्हिक्टीम केलेला आहे, हां, हां. त्याचं ते व्यवस्थितपणे वेगवेगळ्या अँगलमधून फोटोग्राफी करून घेतात, शूटिंग करून घेतात, आणि त्या माणसाला फोन लावतात की तू हे कंटेंट बघत असताना आम्ही बघितलेलं आहे, हां आणि हे जर कंटेंट आम्ही तुझ्या क्लोज रिलेटिव्हला, तुझ्या फ्रेंड सर्कलमध्ये जर आम्ही जर पर्क्युलेट जर केलं तर तुझी बदनामी होणार, आणि ती बदनामी होऊ नये म्हणून तू आम्हाला एवढे पैसे दे. बऱ्याच वेळा काय होतं, माणसं झोपलेलं असतं रात्रीच्या वेळेला व्हिडिओ कॉल येतो. ते एजेड लोक जे असतात त्यांना लक्षात येत नाही ते व्हिडिओ कॉल आहे का रेग्युलर कॉल आहे का काय प्रकार आहे. तो आहे त्या परिस्थितीत फोन घेतो. आता ज्यावेळा माणूस झोपलेला असतो किंवा झोपलेल्या अवस्थेमध्ये असतो तेव्हा तो वेगळ्याच ह्याच्यामध्ये परिस्थिती असतो, म्हणजे त्याला काय चाललंय पुढे माहीत पण नसतं. परंतु कधी कधी त्याला अनेक लोकांचे फोन येणारे असतात, त्या दिवशी त्याला वाटतं की त्याचाच फोन आला असेल, तो फोन उचलतो. अशाही घटना घडल्यात. मग त्यामध्ये सिनियर सिटीजन ह्याच्यामध्ये जास्त याच्यावरती सायबर गुन्हेगारांनी त्याच्यावरती अटॅक केलेला आहे. आजकालच्या या डिजिटल युगामध्ये असं वाटतं का की डिजिटल लाईफ आणि पर्सनल लाईफ ह्याच्यामध्ये एक डिस्टन्स असलं पाहिजे किंवा एक रेष असली पाहिजे, ती थोडी पुसट होत चालली आहे? नाही, ती शक्य नाही आहे. कारण कसं होतं की ह्याच्यासाठी त्या व्यक्तीमध्ये आतूनच बदल होणं फार गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, डिजिटल लाईफ जी आहे त्याच्यापासून आता काय झालेलं आहे की तुम्ही त्या लाईफमध्ये जर नसाल तर तुम्ही जीवनच जगू शकत नाही. राईट. पण किती इन्फॉर्मेशन फीड करायची हे तर त्या पर्टिक्युलर व्यक्तीच्या हातात आहे की मी ही इन्फॉर्मेशन टाकावी. आता बऱ्याच वेळा कसं होतं की सोशल मीडियावरती किंवा फेसबुकवरती किंवा वेगवेगळ्या सोशल मीडियावरती लोक काय करतात, एअरपोर्टला गेला, विमानात बसताना एक फोटो काढतात, टाकतात त्याच्या खाली उतरला तिथे एक फोटो काढतात तर टाकतात, तिथं कुठल्या कॅफेमध्ये जाऊन बसला तिथला फोटो काढतात, तिथं कोण तिसराच भेटला त्याच्यावर फोटो काढला तो पण टाकला, हा माझा फ्रेंड झाला नवीन मनुष्य. म्हणजे असे काही फॅन्सी लोक आहेत. होतं कसं, ज्या वेळा या लोकांना एखादा सायबर गुन्हेगार हे करतो, म्हणजे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो, ते कधी कधी फ्रेंड रिक्वेस्ट हे काय करून करणार आहे असं त्याला वाटतं, मग ते फ्रेंड रिक्वेस्ट पण ॲक्सेप्ट करतो. परंतु ह्याच्या फेसबुक अकाउंटमध्ये किती फ्रेंड्स आहेत ह्यालाच माहीत नसतं. आता 5,000चं लिमिट दिलेलं आहे, हे साधारणपणे त्याच्या आसपासच असतात. हे एवढे कोणी ओळखीचं नाही आहे. फ्रेंडचा फ्रेंड म्हणजे तो कधी 2 वर्षाचा पण असू शकतो, त्याचं अकाउंट काढलं जातं, तो ह्याचा फ्रेंड. ह्या जो डेटा जो आहे याचं तो मॅन्युप्युलेशन करतो. अच्छा. हा सायबर गुन्हेगार. आणि हा तर राहायला बाजूलाच, याच्या फ्रेंडला पण तो थ्रेटनिंग कॉल देऊ शकतो, त्याच्या नावाने पैसे काढू शकतो, त्याच्या नावाने पैसे ते आता असं झालेलं आहे की एक मेसेज येतो की मी आता विमानात बसतो आहे आणि आता मी 2 तासांनी लँड होणार आहे, मला विमानात काही खरेदी करायचं आहे, तर त्यासाठी मला अर्जंट पैशाची गरज आहे. मग त्याला वाटतं आपल्या फ्रेंडने एवढे पैसे मागितले, तो पटाक दिशी देऊन टाकतो. सुरुवातीला डिजिटल कॅश म्हणून एक प्रकार होता, त्याला आपण ॲमेझॉनचे गिफ्ट कार्ड्स वगैरे म्हणायचो. हे डिजिटल कॅश आहेत. म्हणजे ती एक अमाऊंट असते, तो कार्ड्स घेतला की त्या कार्डची किंमत 10,000, 15,000, 20,000, 15,000 अशी काही किंमत असते. तर डिजिटल कार्ड्सवर ते लोक मागत होते. ह्याचं कारणच असं होतं
की हा जो तुमचा प्रेझेन्स आहे सोशल मीडियावरती, हे जे तुमचे फोटोज आहेत त्याच्यावरून ते डाटा अनालिटिक्स करतात, तुमच्या आवडीनिवडी शोधून काढतात, तुमच्या हॉबीज शोधून काढतात आणि त्याप्रमाणे तुम्हाला तुमचे काही इंटिमेट फोटो आले असतील. किंवा कधी कधी काय होतं की जो तुम्हाला भेटायला येतो तो गुन्हेगार पण असू शकतो आणि तो कुठं अटक झालेला असू शकतो, त्याचं मॉर्फिंग पण केलं जाऊ शकतं. जसं वेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये क्राईम आहेत. फक्त कंटेंट जेव्हा तुम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जेव्हा अपलोड करता तेव्हा तुम्ही काळजीपूर्वकच अपलोड करायला पाहिजेत. पूर्ण लाईफ ओपन करून ठेवली ओपन ठेवणं फार धोकेदायक आहे. आता रॅन्समवेअर म्हणून एक जोरदार प्रकार चालू आहे की बऱ्याचशे यांचे यूट्यूब चॅनल्स असतील, पर्सनल अकाउंट असतील, ते हॅक करायचे आणि ते मग रिट्रॅक करायला, तुम्हाला रिट्रीव्ह करायला एक अमाऊंट भरायला लागते वगैरे. तर अशा परिस्थितीमध्ये काय होऊ शकते हेल्प सायबर रॅन्समवेअर म्हणजे दुसरा तिसरा काही प्रकार नाही, एक व्हायरस असतो. व्हायरस म्हणजे एक प्रोग्राम असतो सॉफ्टवेअरचा, छोट्या प्रमाणात असेल त्याला व्हायरस म्हणतात. त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात जर झाला तर त्याला मालवेअर म्हणतात. त्याच्यातून जर त्यांनी एक्स्टॉर्शन केलं त्याला रॅन्समवेअर म्हणतात. त्याच्यापेक्षा तर मोठा असेल तर त्याला ट्रोजन म्हणतात. एक बरोबरच्या लेअर. हां, हे सॉफ्टवेअरचे प्रोग्राम आहेत. तो किती इफेक्ट करू शकतो, कुठल्या कॉम्प्युटरवर अटॅक करू शकतो, किती वेगाने अटॅक करू शकतो, हे वेगळे प्रकार आहेत. त्यामुळे ऑल टुगेदर हे सगळे प्रोग्राम आहेत सॉफ्टवेअरचे की जे तुम्हाला SMS च्या लिंकच्या माध्यमातून पाठवले जाऊ शकतात, तुम्हाला व्हॉट्सअपच्या लिंकच्या माध्यमातून पाठवले जाऊ शकतात, तुम्हाला फेसबुकच्या लिंकच्या माध्यमातून पाठवले जाऊ शकतात. म्हणजे वेगवेगळ्या लिंक आहेत त्या. हे सॉफ्टवेअरचे प्रोग्राम असतात. सॉफ्टवेअरचे प्रोग्राम म्हणजे काय, ज्या मोमेंटला तुम्ही तुमच्या लॅपटॉपमध्ये ती लिंक ओपन कराल त्या मोमेंटला तो प्रोग्राम तुमच्या कॉम्प्युटरमध्ये इन्स्टॉल झाला आणि तुमचा डेटा तो काढून घ्यायला सुरुवात केली ते आणि त्याला समोरच्याला ॲक्सेस मिळाला. ओके. हा तो फक्त रॅन्समवेअर म्हणजे काय आहे की तुमचा एखादी कंपनी आहे, हा एक मालवेअर तुमच्या ईमेलच्या तुमच्या कंपनीमध्ये हजारो एम्प्लॉईज असतात. मग ह्या एम्प्लॉईजला ट्रेनिंग नसतं किंवा ते व्यवस्थितपणे पाळलं जात नाही की तुम्ही प्रत्येक कंपनीनी त्यांना एक ईमेल ID दिलेला असतो. तो ईमेल ID त्या फक्त कंपनीच्या कम्युनिकेशनसाठी असतो. हा व्यक्ती काय करतो, तो ईमेल ID घरात नेऊन ओपन करतो आणि त्या ईमेल आयडीवरून कुठल्या तरी फ्रेंडला काहीतरी पाठवून देतो, मग कुठल्या तरी गर्लफ्रेंडचं काहीतरी कंटेंट मागवून घेतो. म्हणजे काय झालं की हा जो ईमेल ID तो ॲक्सेस दुसऱ्या माणसाला मिळाला आणि समजा त्या ईमेल आयडीवरती कंपनीचं काम सोडून दुसऱ्या एखाद्या व्यक्ती, म्हणजे कालच परवाची ती ही जी हायकोर्टची एक सुप्रीम कोर्टचा यूट्यूब चॅनल होता, तो हॅक केला. सगळ्या पेपरवरती बोंबाबोंब सगळीकडे इकडं तिकडं हे ते सगळे मला सुप्रीम म्हणजे NDTV प्रॉफिट नावाचा त्यांचा चॅनलवरती त्यांनी एक प्रोग्रामच घेतला. ते म्हणले आता ते सुप्रीम कोर्टाचं यूट्यूब चॅनल हॅक झाला, आता काय करायचं, किती देशाची सुरक्षितता धोक्यात. म्हटलं काही सुरक्षितता वगैरे काही धोक्यात आलेली नाही आहे. ज्याने तो यूट्यूब चॅनल क्रिएट केला त्याला बेसिक नॉलेज नाही आहे. त्या व्यक्तीनं जो ईमेल ID 2 ईमेल ID यूट्यूब चॅनल ओपन करताना ते लाईव्ह हे करताना त्यांनी सबस्क्रिप्शन घेताना त्यांनी प्रोव्हाइड केलेलं असतात. आता ते ईमेल ID त्याच्यासाठीच वापरायला पाहिजेत, फक्त त्या याच्यासाठीच वापरायला. तो जो सुप्रीम कोर्टाचा जो यूट्यूब चॅनल त्याच्यासाठी वापरायला पाहिजेत. तर त्यांनी ते पर्सनल कामासाठी पण वापरले असतील घरात गेल्यानंतर. आणि एखाद्या सायबर गुन्हेगाराने ह्याला काहीतरी लिंक पाठवली असेल, ती ओपन झाली केली आणि ती यानं ओपन केली, त्यामुळे ह्याचा डेटा त्याच्याकडे गेला त्या सायबर गुन्हेगाराकडं. बघता बघता त्यानं ते यूट्यूबसाठी जे त्यांनी हे केलेले आहेत क्रेडेन्शियल वापरलेले आहेत, ईमेल वापरला आहे क्रेडेन्शियल, ते सगळे त्याच्याकडे गेले. मग त्यांनी ह्याला केला बाजूला, त्यांनी सुरू केला चॅनल, यूट्यूब चॅनल त्याचा तो सायबर गुन्हेगार. ते परत मिळालं चॅनल, ते मिळणार ना. अच्छा. मग इतकं म्हणजे आता सुप्रीम कोर्ट म्हणजे काही छोटी गोष्ट आहे का? मी सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनल चालवणारा माणूस किती परफेक्ट असला पाहिजे, त्याला किती म्हणजे त्यांनी किती त्याच्यावरती टेक्नॉलॉजिकल हे करायला पाहिजे. म्हणजे त्यांनी काहीतरी एखादी सिली मिस्टेक करायची आणि सगळा यूट्यूब चॅनल. मध्यंतरी एका औरंगाबादच्या एका व्यक्तीचा यूट्यूब चॅनल, म्हणजे ते असं त्याने कंटेंट भरपूर केलं होतं, एज्युकेटिव्ह असं इन्फॉर्मेटिव्ह असं, आणि त्याचं चॅनलच हॅक करून टाकला कोणी. म्हणजे तोही घाबरला. म्हणजे त्याचा आम्ही रिस्टोर करून दिला एका दिवसामध्ये. परंतु म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा होतात की हे जे आहे ऑलरेडी सेक्युअर्ड आहे, फक्त त्याला ट्रेंड लोक नसतात. अच्छा. म्हणून ते हॅकिंगचे प्रकार होतात. आता हे जसं आपण म्हणतो गुन्हेगार एल्डरली लोकांना ग्रीड दाखवतात की तुमचं टॅक्स यायचं आहे, यंग लोकांना भीती दाखवतात तुमचं अकाउंट बंद होईल, ट्रॅव्हलिंग करणाऱ्यांना भीती दाखवतात. तर असं त्यांच्याकडे काही ह्युमन सायकोलॉजीचं ते खरोखर असं वाटतं का की अभ्यास करून किंवा काहीतरी एक अंडरस्टँडिंग घेऊन ते हे सगळं करतात? कारण का हे रँडम नाही वाटत.
आणि हे कुठला पर्टिक्युलर ग्रुपसुद्धा नाही असं नाही, करणारा. याच्यामध्ये काय होतं की आपला जो डेटा आहे मुळात हं. कोणाचाही डेटा असू द्या हा ओपन सोर्स डेटा आहे. हां. 2 प्रकारचे डेटा असतात. एक ओपन सोर्स डेटा आहे आणि हा काही सिक्युअर डेटा आहे. हां. तर ओपन सोर्स डेटा म्हणजे कुठला? समजा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉपमध्ये गेला, तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला, तुम्ही एखाद्या इटरीजमध्ये गेला, हं. तिथे तुम्ही पेमेंट केलं. हां. पेमेंट करताना काय करता की तुमचा अकाउंट नंबर हां. त्याच्या सर्व्हरला अटॅच होतो. ओके. त्याच्या अकाउंटला तुमच्या अकाउंटमधून पैसे जातात. हां. ही पहिली गोष्ट होते. तो बोलता चालता काय विचारतो की तुमचा मोबाईल नंबर किती आहे. हां. मग आपण हसत हसत देऊन टाकतो. मग मेडिकल स्टोअर, मग हा सगळा झाला ओपन सोर्स डेटा. अच्छा. हा जो डेटा आहे हा कुठल्या तरी डेटा सेंटरवरती तो डेटा स्टोअर करून ठेवलेला आहे आणि हा डेटा ह्याला कुठल्याही प्रकारचं इन्क्रिप्शन नाही. कुणा आता समजा साधं मेडिकल स्टोअर आहे, त्या मेडिकल स्टोअरवरती तो मागतो ना सगळं. हां. पण आता तर सगळं ते GSTच्या भानगडीमध्ये सगळ्यांनाच ते करावं लागतं. ते अकाउंटवरनं पैसे काढा आणि पैसे द्या. मग हा जो डेटा आहे हा डेटा हा सायबर क्रिमिनलकडे जातो. मग त्याच्यावरती त्यांनी सॉफ्टवेअर ॲनालिसिस केलं जातं आणि तुमच्या वैयक्तिक व्यक्तीची सगळी माहिती त्याच्याकडे जाते. अच्छा. ही एकदा त्यांना माहिती प्राप्त झाली की त्याच्यामध्ये 3-4 प्रकार आहेत. पहिली मानसिक दुर्बल, मानसिकरित्या अस्थिर असलेले लोक कोण आहे हं. ते त्याला सोशल मीडियाचं मॉनिटरिंग करून कळतं. म्हणजे कोण कोणाच्या शोधात आहे, कोण गर्लफ्रेंडच्या शोधात आहे, कोण लग्नाच्या शोधात आहे, कोण जॉबच्या शोधात आहे, कोणाच्या काय गरजा अजून पूर्ण झालेल्या नाही आहेत. त्या सगळ्या गोष्टी त्यांना कळतात. त्याप्रमाणे ते कंटेंट, त्याप्रमाणे ते फ्रेंड रिक्वेस्ट त्यांना ते पाठवत राहतात. आर्थिक मानसिक दुर्बलता आली. लोभ, काही लोकांना वाटतं की माझ्याकडे आता काही मला काही फार काही करण्यासारखं नाही आहे आणि मला पैसे जर कमवायचे आहेत आणि मला काही रिसोर्सेस नाही आहेत, मग तिथे त्यांना लिंक पाठवल्या जातात. हां. कारण का ते पण त्यांना सायकोलॉजिकली कळतं. सोशल मीडियाचं त्यांचं ॲनालिसिस करून एखाद्या व्यक्तीच्या त्यांना ते कळतं. तसं त्यांना ते लोभाचं आलं. कायद्याची भीती, म्हणजे मग तुम्हाला मगाशी बोललो CBIकडून बोलतोय, क्राईम ब्रँचवरून बोलतोय, EDवरून बोलतोय, पोलिसाकडून बोलतोय, अमुक बोलतोय, DC बोलतोय, कमिशनर बोलतोय, RBIचा गव्हर्नर बोलतोय. काय वाटेल ते असं मोठ्या मोठ्या लोकांची नावं घेऊन हे लोक भीती टाकतात. दुसरी गोष्ट, त्याला टाईम लिमिट देतात. तुम्ही आजच्याच लाईटचं बिल भरा, नाही तर संध्याकाळी लाईट कट होईल. म्हणजे आता इकडं आपल्या मलाड साईडला एक व्यक्ती होती शिक्षक, त्यांच्या घरात मुलगी होती म्हणजे 10वी का 12वीला, आणि त्यांना दुपारी एक मेसेज आला, तुम्ही आज पैसे भरा नाहीतर तुमची लाईट कट होईल. आता मुलीची 10वीची परीक्षा आणि ती जर ती लाईटच गेली तर अभ्यास कशी करणार. म्हणून त्यांनी घाईगडबडीने ते पैसे भरायसाठी प्रयत्न केला. ते 6-7 लाख रुपये गेले. म्हणजे तो एक माणूस साधा प्राथमिक शिक्षक, त्याच्या अकाउंटवर जेवढे पैसे होते पगाराचे साठलेले ते सगळे पैसे निघून गेले. म्हणजे ही कायद्याची भीती किंवा टाईम लिमिट. आणि तिसरं आहे संक कॉस्ट फॅलसी. संक कॉस्ट फॅलसी म्हणजे बऱ्याच वेळा हे इन्व्हेस्टमेंट फ्रॉड असतात किंवा सायबर गुन्हेगार काही लोकांच्याकडं थोडे पैसे काढतात. त्यांना वाटतं काय, आतापर्यंत एवढे पैसे घातलेले आहेत, आतापर्यंत एक 50,000 गेले, म्हणजे 60,000 गेले, लाख गेले, 2 लाख गेले, अजून थोडं घालून बघूया काय निघालं तर निघालं माघारी. म्हणजे बुडालेल्या खर्चाची तर ते रिकवर करण्यासाठी अजून पैसे घालतं. याला म्हणतात संक कॉस्ट फॅलसी. ओके. म्हणजे ह्या वेगवेगळ्या ह्या 3-4 ह्याच्यावरती म्हणजे मोडस ऑपरेंडीवरती ते काम करत राहतात. मग ते करत असताना त्यांना मग सोशल मीडियाचा वापर करावा लागतो, त्यांना टेक्स्टिंग करावं लागतं, त्यांना विचिंग करावं लागतं, त्यांना डीप फेक टेक्नॉलॉजीचा वापर करावा लागतो, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे ईमेलचा वापर करावा लागतो. आता शेवट करूया इकडे. एकदा फक्त या कॅमेऱ्यामध्ये बघून तुम्ही जे जनरल लोक आहेत, आपले सामान्य नागरिक आहेत, त्यांना फक्त सांगा की काय बेसिक एक सारांश की काय काळजी घ्या आणि कसं तुम्ही प्रोसीड करू शकता. जर काहीतरी पण काळजी घेऊन सुद्धा काही फ्रॉड होतो आहे तर कसं प्रोसीड करू शकता, हे थोडंसं फक्त गाईड करा. सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला सायबर गुन्हेगार जे कॉन्टॅक्ट करतात त्यासाठी माध्यम म्हणून कधी तुम्हाला SMS येऊ शकतो, तुम्हाला व्हॉट्सअपचा मेसेज येऊ शकतो, तुम्हाला फेसबुकवरती फ्रेंड रिक्वेस्ट येऊ शकते, इंस्टाग्रामवरती तुमचे फॉलोअर्स येऊ शकतात. अशा वेगवेगळ्या माध्यमातून सायबर किंवा तुम्हाला ईमेल पाठवला जाऊ शकतो. हे ज्या वेळा तुम्हाला
ईमेल्स किंवा SMS किंवा व्हॉट्सअप मेसेज किंवा फेसबुक रिक्वेस्ट, फ्रेंड रिक्वेस्ट असे जेव्हा येतात तेव्हा तुम्ही त्याची खात्री करायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी टाईम लिमिट दिलेलं आहे की आजच्या आजच तुम्ही KYC अपडेट करा किंवा आजच्या आजच तुम्ही लाईटचं बिल भरा असं जर कुठं काय नमूद केलं असेल तर तशी कोणतीही यंत्रणा करत नाही. किंवा तुम्हाला एखादा थ्रेटनिंग ईमेल आला असेल की तुमचं असं पोलिसांच्या चौकशीत नाव आलेलं आहे किंवा EDच्या चौकशीत आलेलं आहे किंवा क्राईम ब्रँचच्या चौकशीत आले आहे, तुम्हाला अटक होऊ शकते, अशा प्रकारचे काही नोटिसेस ईमेलवरती प्राप्त झाले असतील तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही इग्नोर करायला पाहिजे. किंवा भारतामधले ज्या काही लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज आहेत त्याच्यामध्ये CBI आहे, ED आहे, एअरपोर्ट अथॉरिटी आहे, कस्टम आहे, इन्कम टॅक्स आहे, रेग्युलर पोलीस आहेत, क्राईम ब्रँचचे वेगवेगळे ऑफिसेस आहेत, तर इथं कोणत्याही प्रकारे तुम्हाला अशा प्रकारचे ईमेल पाठवून धमकावलं जात नाही, तशा प्रकारची कायदेशीर तरतूद नाही. त्यामुळे याच्यापासून तुम्ही पहिली भीती नाही बाळगायला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, जे अननोन लोक तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात की ज्याची तुम्हाला काहीच खात्री नसते किंवा त्याच्या फ्रेंड रिक्वेस्टमध्ये तुमच्या फ्रेंड रिक्वेस्टमध्ये काही लोक कॉमन फ्रेंड असतात, म्हणून जर तुम्ही एखादी फ्रेंड रिक्वेस्ट जर ॲक्सेप्ट करत असाल तर तो सुद्धा तुम्हाला धोका असू शकतो. कारण का फ्रेंड रिक्वेस्टच्या माध्यमातून तो तुमच्या फेसबुक अकाउंटमधला जो डेटा आहे तो चोरून त्याचा गैरवापर करून तुमच्या नावाने तो इतर तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधले, तुमच्या फ्रेंड लिस्टमधले इतर लोकांच्याकडून तो पैसे मागू शकतो. मग ते डिजिटल कॅश असेल की ज्यामध्ये Amazon गिफ्ट कार्ड्स असतात किंवा बाकीचे कुठले गिफ्ट कार्ड्स असतात, अशा माध्यमातून तो पैसे मागवून तुमच्या नावाने फसवणूक करू शकतो. की जर तुम्हाला कधी सायबर क्रिमिनल्सकडून तुमचा फायनान्शियल लॉस जर झाला असेल, तुम्ही तात्काळ 1930 या हेल्पलाईनवरती कॉल करून तुमची कंप्लेंट रजिस्टर करायला पाहिजे. तुम्ही कंप्लेंट रजिस्टर केल्या तुमचे ज्या सायबर गुन्हेगाराच्या अकाउंटवरती पैसे गेलेले आहेत ते अकाउंटमधले पैसे किंवा ते अकाउंट हे फ्रीज केलं जातं आणि तुमची जी होणारी फसवणूक ती टाळली जाऊ शकते. त्याचबरोबर cybercrime.gov.in नावाचं पोर्टल आहे, त्याच्यावरती जाऊनसुद्धा तुम्ही फायनान्शियल फ्रॉड ह्या सेक्शनखाली तुमची कंप्लेंट तुमच्या लॅपटॉपमधून तुमच्या मोबाईलमधून मध्ये ओपन करून ते cybercrime.gov.in पोर्टल ओपन करून तिथं तुम्ही कंप्लेंट लॉन्च करू शकता. तर आता एक उलट प्रश्न म्हणून आपण एक शेवटचा सेगमेंट आहे, याच्यामध्ये तुमच्याकडून एक प्रश्न अपेक्षित आहे, ह्या पॉडकास्टबद्दल असेल किंवा कशाबद्दलही तुम्हाला योग्य वाटेल तसं. तुमचा हा जो प्रयत्न आहे हा अतिशय स्तुत उपक्रम आहे की जेणेकरून तुम्ही सामान्य तुमचा जो ऑडियन्स आहे त्या ऑडियन्समध्ये तुम्ही हे सायबर क्राईमच्या बाबत जो अवेअरनेस करताय, तर ह्यासाठी तुम्हाला काय समस्या निर्माण होतात? आम्हाला समस्या म्हणजे सर, मी 11 वर्ष डिजिटल मार्केटिंगमध्ये आम्ही आहोत आणि वेगवेगळे क्लायंट ऑपरेट केलेत. रिसेंटली आम्ही जे आता नोटीस करायला लागलो आहे ते म्हणजे आम्ही डिजिटल मार्केटिंग म्हणून सेलिंग होतं प्रोडक्टचं, तर तेव्हा फ्रॉड होतात. तेव्हा समोरून सांगतात लोक, स्क्रीनशॉट पाठवतात की आम्ही 2,500चं प्रोडक्ट आहे ना, आम्ही चुकून तुम्हाला 12,500 पाठवलेत, तर 10,000 आम्हाला रिटर्न करा. तर मिळतील का लवकर, चुकून झाले, देणार का तुम्ही, फ्रॉड तर नाही ना, असं आम्हालाच प्रश्न विचारला जातो. आणि ते स्क्रीनशॉट वगैरे यायला लागतात, बँकेचा नंबर वगैरे सगळं असतो. मग आम्ही 1-2दा व्हेरीफाय केल्यानंतर आम्हाला कळलं क्लायंट, आणि आमचा क्लायंट पण असं आहे ना की तयार असतो की हां चुकून आले असतील, कारण का प्रूफ पाठवलं ना समोरच्याने. पण आम्ही थोडं नंतर तुमचं एक मी लास्ट लेक्चर ऐकलेलं, तेव्हा आम्ही क्रॉस क्वेश्चन केल्यानंतर किंवा व्हिडिओ कॉल वगैरे अरेंज केल्यानंतर, कॉल अरेंज केला, स्क्रीनशॉटवरचं ट्रान्झॅक्शन ID मागवून घेतला, हे सगळं मागवल्यानंतर तो व्यक्ती त्याचं अकाउंटच डिलीट करून निघून गेला आहे. असं आमच्याबरोबर 4 ते 5 वेळा झालं आहे. तर तुम्ही जे गायडन्स करताय त्यातून आम्हाला खरोखर फायदा झाला की आमचा क्लायंट वाचला आहे ह्याच्या अशा फ्रॉडमधून. आणि पहिली गोष्ट तुम्ही मगाशी म्हणाल रॅन्समवेअर, तर आमच्या अकाउंटसुद्धा रशियन नावाने हॅक वगैरे झालेली आहे, ते सुद्धा आम्ही मग कंप्लेंट वगैरे करून आम्हाला व्यवस्थित वेळेत 1-1.5 दिवसामध्येच आम्हाला हातामध्ये आलेले आहेत. तर थँक्यू सर. माझा पॉडकास्टचा हा पहिला अनुभव होता सर. आणि जेव्हा आम्ही तुमचं नाव आणि तुमचं इंटरव्ह्यू वगैरे ह्याचा विचार केला तेव्हा आम्ही थोडं स्केप्टिकल होतो की जायचं की नाही, कारण का पोलीस आणि पहिलाच इंटरव्ह्यू नको, कारण मी तयार नाही आहे त्या गोष्टीसाठी. आणि तुम्ही किती जुळवून घ्याल नवीन व्यक्तीशी वगैरे माहीत नव्हतं, कारण का नौखं नको वाटायला आणि ॲमेचर नको वाटायला की काय विचारतो प्रश्न वगैरे असं नको. पण एक कॉल आपला जो झाला त्यानंतर मला खूप कॉन्फिडन्स आला आणि आज हे सेशन होऊ शकलं, तुम्ही एवढं लांबून आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार सर. आणि खूप चांगलं शिकायला मिळालं. होपफुली
ऑडियन्ससुद्धा याच्यातून काही ना काही शिकेलच आणि त्यांच्या ज्या अजूनपर्यंत त्यांच्या पिळवणूक होते वेगवेगळ्या मार्गांनी ती ते थांबवू शकतील आणि दुसऱ्यांना पण हेल्प करू शकतील. तुम्हाला काय अजून पुढे ॲड करायचं असेल पॉडकास्टमध्ये तर तुम्ही सांगू शकता सर. थँक्यू. थँक्यू सर. नमस्ते. काही बोलताय? विशेष म्हणजे याच्यामध्ये महिला वर्गाने सतर्क राहणं गरजेचं आहे. आपली ज्याच्याबरोबर फ्रेंडशिप आहे, ज्याच्याबद्दल आपण क्लोज रिलेशनशिपमध्ये गेलेलो आहेत, तुमचे काही फोटोज वगैरे असतील तर तुम्ही सोशल मीडियावरती किंवा त्या व्यक्तीला कधीही पाठवू नयेत. तो किती जरी विश्वासातला माणूस असेल तर त्या फोटोज पाठवू नयेत. कारण का, काळाचोखात तुमची नाती तुटल्यानंतर त्याचा कसा वापर केला जाईल आणि त्याच्यातून कुणाचा जीव जाईल हे सांगू शकत नाही. त्यामुळं कुठल्याही कंटेंट शेअरिंग करताना खास करून महिलांनी याची काळजी घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की महिलांच्या बाबतीत की काही लोक सायबर क्रिमिनल्स किंवा तुमच्या ओळखीचे पाळखीचे सुद्धा फ्रेंड सर्कलमधले लोकसुद्धा एक खोटा प्रोफाईल, त्याला इम्पर्सोनेटेड म्हणू शकतो आपण. म्हणजे अशी एक घटना घडलेली आहे की एका मुलीला एक दुसऱ्या मुलीकडून एक फ्रेंड रिक्वेस्ट आली. ॲक्च्युली ती मुलगी जी होती तिनं असं भासवलं की मुलगा आहे आणि त्यांनी ते लग्नाचं का काय कुठलं तर प्रपोजल पाठवलं. त्या धक्क्यातून ती मुलगी सावरली नाही, तिने सुसाईड करून टाकलं. अरे बापरे. कारण का ती ऑर्थोडॉक्स फॅमिलीतली होती आणि तिने इतकं ते जपलेलं होतं की त्यामुळं मनावरती आघात होऊन त्या मुलीनं सुसाईड केलेलं आहे. त्यामुळे अशा कुठल्याही प्रकारचं ज्यावेळा तुम्ही स्टेप्स उचलता त्यामुळं ब्लॅकमेलिंग होण्याची शक्यता दाट असते. त्यामुळं कुणाची तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट आली किंवा तुम्ही कुणाला कुठे तुम्हाला कंटेंट शेअर केलं असेल तर त्याची तुम्ही पहिली तुमच्या नातेवाईकांच्याकडून, तुमच्या ओळखीच्या माणसांच्याकडून त्याची खात्री करा आणि त्याच्यानंतरच तुम्ही त्याच्यावरती योग्य तो निर्णय घ्यायचा आहे. स्वतःला त्याच्यामध्ये दबावात घेऊन किंवा मानसिक संतुलन ढासळून घेण्यात काही अर्थ नाही. आणि माणसं दुर्बल झालेली जी माणसं असतात ती कुणालाच काही शेअर करत नाही आहे. तुम्ही मानसिकता दुर्बल पण होणं अतिशय चुकीचं आहे. काही गरज नाही आहे. ही सायबर गुन्हेगारामध्ये कोणी काही जरी केलं तर त्याच्यापर्यंत पोलीस यंत्रणा आणि हे कॉम्प्युटरचं युग हे पोचू शकतं. त्यामुळं खरा कल्प्रिट लक्षात येऊ शकतो, खरी माहिती तुमच्यापर्यंत येऊ शकते. त्याच्यामुळं त्याची तुम्ही वाट बघायला पाहिजे. त्यासाठी तपास होण्यासाठी तुम्ही पोलिसांमध्ये धाव घेतली पाहिजे. पहिली स्टेप लवकरात लवकर. दुसरी गोष्ट आहे की सिनियर सिटीजन्स. हे सिनियर सिटीजन्समध्ये असं आहे की साधारणपणे आपल्या देशात 15 कोटी लोक आहेत की जे सिनियर सिटीजन्स आहेत. त्यातले 30% जे लोक आहेत ते त्यांच्या घरात फक्त एकतर ते स्वतः सिनियर सिटीजन एकटेच राहतात किंवा फक्त ओल्ड लोकांचीच ती फॅमिली आहे. अच्छा. तर या लोकांच्या बाबतीतसुद्धा त्यांनी इन्व्हेस्टमेंट फ्रॉड याच्या बाबतीत होत असतो. त्यांनी कुठल्याही प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटच्या भानगडीमध्ये पडू नये आणि जर पडायचं असेल तर ती खात्री करावी आणि ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट च्या भानगडीमध्ये त्यांनी कधी पडू नयेत. कुठलाही ईमेल आला त्या ईमेलवरती जर त्याला कुठल्याही प्रकारची योजना सुचवली असेल, इन्शुरन्सकडून असेल, RBI कडून असेल किंवा इन्कम टॅक्सकडून असेल किंवा EDकडून असेल तर त्या कुठल्याही ईमेलला घाबरून जायची गरज नाही. कुठल्याही पोलीस स्टेशनला जाऊन त्याची शहानिशा करावी आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती कारवाई करावी किंवा ते सांगतील त्याप्रमाणे व्यक्त व्हावं. अदरवाईज बऱ्याच वेळेला सिनियर सिटीजनची जी काय भूमिका असते की त्यांना पैसे काय आणखी बसल्या जागेला काही पैसे कमवायचे आहेत किंवा त्यांना काही सर्व्हिस पाहिजे असते. बऱ्याच वेळा त्यांना असे कॉल येतात की तुमच्या घरातला तो वॉटर प्युरिफायर बंद पडलेला आहे का, तर TV बंद पडलेला आहे का, नळाला पाणी येतं आहे का किंवा अनेक जे काही त्यांचे पर्सनल मेडिकलची हेल्प असते. तर हेल्पच्या नावाखाली सिनियर सिटीजन्सना कॉन्टॅक्ट केला जाऊ शकतो आणि त्याच्यामध्ये सायबर क्रिमिनल असू शकतात आणि ते तुमच्या अकाउंटमधून पैसे काढू शकतात. ते पण अवॉइड. त्यामुळं ते सुद्धा त्यांनी अवॉइड केलं पाहिजे. कारण का ते मॅक्झिमम त्यांचं असं असतं, एक तर ते न्यूज बघतात, दुसरी गोष्ट त्यांना हेल्प पाहिजे असते आणि तिसरी गोष्ट इन्व्हेस्टमेंट करायच्या आणि पैसे जास्त करायच्या भानगडीत. कारण का त्यांच्या ऑलरेडी जे काही अमाऊंट असतील 50 लाख असतील, 1 कोटी असतील, 2 त्याचे 1.5 कोटी कशी होतील बसल्या जाग्याला. तर यासाठी ज्या काय स्कीम असतात त्याच्यामध्ये पैसे गुंतवण्याचा त्यांचा कल असतो किंवा इन्शुरन्स पॉलिसी काढण्याचा कल असतो. तर तिथंसुद्धा सायबर गुन्हेगार तुम्हाला ऑनलाईन येऊ शकतात आणि तुमची फसवणूक करू शकतात. त्यापासून सुद्धा तुम्ही सावध राहणं गरजेचं आहे. चालेल सर, थँक्यू. आमच्याकडून एक छोटीशी भेट आहे तुमच्यासाठी. मॅम तुम्ही पण या.